ठीक आहे. सो आय वुड लाईक टू से म्हणजे सगळ्यात पहिलं PSIR का पहिलं सेशन असल्यामुळे ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट बाबा PSIR का निवडावं असं मला का वाटतं, तसं मी सांगेल. बघा तुमचे कान माझे का जर मॅच झाले तर वेल अँड गुड, ते व्हायला पाहिजे. सेकंड, आय वुड लाईक टू टॉक अबाउट ॲज अ सब्जेक्ट PSIR ॲज अ सब्जेक्ट काय आहे त्याचं बेसिकली आपण बघणार आहोत. सिलेबस काय आहे या गोष्टी थोड्याशा डिस्कस करूया. आणि तिसरं जे फार महत्त्वाचं आहे त्याचे फायदे कामध्ये पण मी डिस्कस करू शकतो. एक अप्रोच काय ठेवला पाहिजे ओव्हरऑल when you are selecting PSIR किंवा फॉर UPSC अँड MPSC ऑप्शनल सब्जेक्टचा अप्रोच काय असला पाहिजे. कारण MPSCसाठी पहिल्यांदाच असं एक इनिशिएटिव्ह चालू झालं की बाबा ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे. म्हणून एक ऑप्शनल सब्जेक्टचा बेसिकली मुलांकडे एक अप्रोच डेव्हलप होत नाही, दृष्टिकोन नाही आहे त्याला कसं बघायचं ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट. ठीक आहे. मग तो अप्रोच जोपर्यंत डेव्हलप होत नाही त्याचा प्रॉब्लेम असा होतो की पुढच्या प्रिपरेशनला किंवा ते मार्क्सला प्रॉब्लेम होतो. कारण ही शेवटी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. इफ इट इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की बाबा आपलं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असलं पाहिजे वेन एव्हर वी आर लुकिंग ॲट दिस ऑप्शनल सब्जेक्ट. सो इफ हॅव टू टॉक अबाउट द फर्स्ट पॉईंट की बाबा वाय वी शुड टेक PSIR. ठीक आहे. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट रिझन जे मला वाटतं किंवा पॉलिटिकल सायन्स, आता माझं पण कॉम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड होतं तरी मी सोशल स्टडीजमध्ये जाऊन हा विषय निवडला. सो पॉलिटिकल सायन्स निवडण्यामागचे माझी कारणं काय काय होती. एक तर इझी टू अंडरस्टँड आहे. महत्त्वाचं कुठलाही ऑप्शनल सब्जेक्ट जर तुम्ही निवडत असाल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे तो तुम्हाला समजला पाहिजे. कारण 90% मुलं जी सिव्हिल सर्व्हिसचं प्रिपरेशन करतात, एक्झाम देतात, 80 to 90% आय वुड से की त्यांच्या ग्रॅज्युएशनचा ते वापर करत नाही. सिव्हिल सर्व्हिसमध्ये मोस्टली ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं, ते सब्जेक्ट्स त्याचा वापर ते करत नाही. खूप कमी टक्का आहे की बाबा मी त्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे अँड आय विल बी सिलेक्टिंग धिस ऑप्शनल सब्जेक्ट. हा एक पहिला पॉईंट येतो. म्हणून UPSC किंवा MPSCचा ऑप्शनल सब्जेक्ट जेव्हा निवडण्याची बारी येते, आता फॉर एक्झाम्पल मी कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे पण देर इज नो सब्जेक्ट कॉल्ड ॲज कॉम्प्युटर सायन्स इन दॅट ऑप्शनल लिस्ट. आणि जरी असता तरी मी घेतला असता का, हा पण एक मोठाचा प्रश्न आहे. ठीक आहे. इज इट क्लिअर. आता इंजिनियर्स बघायला गेलं ह्यांचा जर आकडेवारी जर आपण बघायला गेली 60% तर इंजिनियर्सच आहेत की जे आता सिव्हिल सर्व्हिसेसचे प्रिपरेशन करतात. पण ही आकडेवारी जर आपण बघितली ते काय त्यांचा ज्या स्ट्रीममध्ये झाल्या तर मोस्ट ऑफ देम डोंट टेक. हां, जर त्यांना IAS एक्झाम जी आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिस जे आहेत त्याच्यामध्ये जर जायचं असेल तर कोर स्ट्रीम 4च आहेत, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, ह्याच्याच वरती ते एक्झाम्स होतात. म्हणून तोही पॉसिबिलिटी असतं की बाबा त्यांच्यासाठी ऑप्शनल कुठला निवडण्याचा. पण एक 5 बेसिक ऑप्शनल्स हे सर्वांचे म्हणू शकतो की आपण फेवरेट्स आहेत. त्याच्यामध्ये कुठलं येतं तर PSIR पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन, दुसरं कुठलं येतं असेल जॉग्रफी, तिसरं सोशोलॉजी, चौथं हिस्ट्री. केलं. इज इट क्लिअर. सो दीज आर द बेसिक किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हे असे काही जे सोशल स्टडीज किंवा सोशल सामाजिक जे आपलं सब्जेक्ट्स आहेत, सोसायटीशी रिलेटेड, सोशल ॲस्पेक्टशी रिलेटेड असे सब्जेक्ट ही मुलं निवडतात. निवडण्यामागचं कारण काय माहीत तर काहीच नसतं त्या सब्जेक्टबद्दल, बट मला समजतं आहे. इज इट क्लिअर. किंवा हां, इफ यू आर टॉकिंग, तुम्ही जर मला समाजाबद्दल काय सांगत असाल, तुम्ही मला कॉन्स्टिट्यूशनबद्दल काय सांगत असाल,
कुठे कन्सेप्च्युअल सांगितलं तर मला ते कळू शकतं. एकतर 10वी-12वीमध्ये त्याच्यावरती अभ्यास केलेला असतो, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी हे बघितलं असतं थोड्या प्रमाणात, म्हणून तो कॉन्फिडन्स असतो आणि म्हणून हा सब्जेक्ट निवडण्याचा हा अट्टाहास म्हणा किंवा हा प्रयत्न केला जातो. काही काहींसाठी तो यशस्वी राहतो, काही काहींसाठी तो इम्पॅक्ट करू शकतो. बट ॲडव्होकेटिंग स्टुडंट्स टू टेक ऑप्शनल सब्जेक्ट, आय वुड से दॅट की चूज वाईजली. सगळ्यात पहिलं ही जी परीक्षा आहे UPSCची असो MPSCची असो, ही परीक्षा पॉलिटिकल सायंटिस्ट निवडण्यासाठी घेतली जात नाही आहे किंवा बाबा एक मला जॉग्राफर पाहिजेल आहे, भूगोलाचा तज्ज्ञ हवा आहे, ह्यासाठी ही परीक्षा घेतली जात नाही आहे किंवा हिस्ट्रीचा कुठला तरी प्रोफेसरसाठी ही परीक्षा घेतली जाते, त्यासाठी दुसरा एक्झाम्स आहे. ही एक्झाम जी घेतली जाती आहे ती एक्झामचा जो पॅटर्न आहे तो तुम्ही समजून घ्या. इट इज सिलेक्टिंग यू फॉर अ जॉब, आणि तो जॉब कुठला आहे? एनिवन? ॲडमिनिस्ट्रेटर. बरोबर आहे. ही परीक्षा जे मुलांना निवडत आहे, ऑफिसर्स बनवत आहे, कोण आहेत हे? दिस आर द ॲडमिनिस्ट्रेटर. आणि हा जॉब ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहे. आणि ही एक्झाम जी ठेवण्यात आलेली आहे ती बेसिकली चेक काय करणार आहे? वेदर यू आर अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर ऑर केपेबल ऑफ डुईंग ॲडमिनिस्ट्रेशन. सिम्पल. म्हणून ही रिक्वायरमेंट आहे आणि ह्या रिक्वायरमेंट्सशी रिलेटेड तुम्हाला प्रिपरेशन करायचं आणि आपल्यामध्ये त्या स्किल्स दाखवायच्या. बरोबर आहे. सिम्पल. मी मागच्या वेळेस पण हेच उदाहरण दिलं होतं की बाबा जरी आपण ड्रायव्हर निवडत असू तर ड्रायव्हरचा जो जॉब आहे त्यालाही काही रिक्वायरमेंट आहेत का नाही आहेत, ही एक्झाम ते चेक करणार. ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर त्या ज्या रिक्वायरमेंट आहेत तुम्ही त्या फुलफिल करू शकता का नाही करू शकत. आता ते चेक करण्यासाठी हा सिलेबस डिझाईन केला गेला आहे. ते चेक करण्यासाठी ह्या थोडा ॲग्रेसिव्ह पोस्चर थ्रू हे सगळं काय चेक केलं जातं. ह्या 3 राऊंड्स ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रिलिम्स एक राऊंड आहे, मेन्स एक राऊंड आहे आणि इंटरव्ह्यूज एक राऊंड आहे. सिम्पल. बघायला गेलं सिलेबस जनरल स्टडीजचा जनरलच आहे. इट इज जनरल. 12th पर्यंत जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स वाचला असेल, थोडंसं ॲडेड लेवलचं डिग्री लेवलचं जरी केलं, बॅचलर्स लेवलचं, तरी तुमचं काम होऊन जातं आहे. पूर्ण एक्झाम जनरल स्टडीजवर आहे. गेटिंग? इफ आय हॅव टू टॉक अबाउट एसे, 250 मार्क्स जनरल, एथिक्स, GS पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. these are all based upon which topics? जनरल टॉपिक्स. कुठेतरी एखादा सब्जेक्ट असावा जिथे स्पेशलायझेशन चेक करता यावं. शेवटी हे जे ऑफिसर्स आहेत हे का ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपमध्ये वरच्या लेवलला आहे. कुठलं तरी एक तरी सब्जेक्ट असो की त्यांचं स्पेशलाइज्ड नॉलेज चेक करता यावं म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट आहे. नंबर 1. दुसरं कारण ऑप्शनल सब्जेक्ट असण्यामागचं हेही असू शकतं की बाबा जे व्हॅरिड स्ट्रीम्समधून येत आहेत, म्हणजे बाबा कोणी BA इन पॉलिटिकल सायन्स असेल किंवा BA इन हिस्ट्री असेल, त्यांना त्यांच्या ग्रॅज्युएशनचा वापर करता आला पाहिजे, कुठंतरी एज मिळालं पाहिजे. क्लिअर? म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट डिझाईन करण्यात आले आहे. अपेक्षा काय आहे की ज्यांनी BA इन हिस्ट्री केलं आहे, ज्यांनी BA इन पॉलिटिकल सायन्स केलं आहे, तो तिथे मार्क जास्त घेऊ शकतो. म्हणून लेवल प्लेइंग फील्ड येऊ शकते. जे IIT करून जी मुलं ही एक्झाम देत असतील किंवा थोडासा वर्ग जो वेगळा स्पेशलाइज कोर्सेस थ्रू आलेला आहे, हां, ज्याला आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड म्हणू शकतो, त्यांच्याबरोबर कॉम्पीट करण्यासाठी ह्यांना तरी काहीतरी एज असावा म्हणून तुम्ही ज्याच्यामधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे तो सब्जेक्ट ऑप्शनल म्हणून ठेवण्यात आलेले आहेत. मोस्टली सोशल स्टडीजचे, ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडचे सब्जेक्ट तुम्हाला सापडतील, सायन्स बॅकग्राऊंडचे सब्जेक्ट्स तुम्हाला सापडतील. इज इट क्लिअर? मेडिकल बॅकग्राऊंडचे जे असतील ते सगळे तुम्हाला सब्जेक्ट्स, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे पण सब्जेक्ट्स तुम्हाला लिस्टमध्ये सापडतील. मॅनेजमेंटचे पण आहेत, पण त्यांना त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टचा एज मिळावा परीक्षेमध्ये, त्यांचा वापर व्हावा. पण होतं आहे काय? तर एकतर जे बाकीची जी मुलं आहेत ज्यांचं बॅकग्राऊंड नसतानाही हा विषय घेतात आणि त्यांना पण त्याच्यामध्ये प्रिपेअर करायला सोपं जातं म्हणून ते एज घेऊन जातात. इज इट क्लिअर? म्हणून ह्या जी मुलं आहेत ती त्यांचे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स न घेता हे सोशल स्टडीजचे रिलेटेड जे काय आहे
हे सब्जेक्ट चांगल्या प्रकारे प्रिपेअर करता येतात, नंबर 1. दुसरं, गाईड्स अवेलेबल आहेत. तिसरं कारण काय असू शकतं, मटेरियल अवेलेबल आहे. आणि चौथं, एक बेसिक नॉलेजवरती असल्यामुळे हा सब्जेक्ट सोपा जातो. म्हणून हे 5 विषय बेसिकली कोर राहिलेले आहेत किंवा ह्या 5 विषयामध्ये ऑप्शनल सब्जेक्टमध्ये लाइकिंग ह्या 5 विषयाची आहे. जॉग्रफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशोलॉजी, टू सम एक्सटेंट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. काही काही असेही विद्यार्थी आहेत की ते प्युअर कॅल्क्युलेटिव्ह टाईप विचार करतात. सर सिलेबस छोटा किसका है वो बताओ. कळलं. म्हणून सिलेबस छोटा असणारा जो आहे ते निवडतात, जसं की फिलॉसॉफी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, अँथ्रोपॉलॉजी. ठीक आहे. हे विषय निवडण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे सिलेबस छोटा दिसतो. फिलॉसॉफी तर एकच पानाचा सिलेबस आहे, पण प्रत्यक्षात बघायला गेलं की तो ब्रॉड ॲस्पेक्ट कव्हर केला आहे, त्याच्या आतमध्ये भरपूर ॲस्पेक्ट्स आहेत. हां, पण ते कळत नाही. मग एकदा ऑप्शनल निवडला की ते तसंच पुढे चालत राहतं आणि मग सुटकाही होत नाही, कारण वेळ इन्व्हेस्ट केलेला असतो, एफर्ट्स इन्व्हेस्ट केलेले असतात. मग परत बाहेरून नवीन ऑप्शनल प्रिपेअर करायचा का, या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या लूपमध्ये किंवा त्या सर्कलमध्ये ते अडकतात. सो आय वुड से दॅट की इनिशियल लेवललाच हा एक अप्रोच असला पाहिजे की बाबा आपण ज्यावेळेस कुठला ऑप्शनल निवडत असेल तो फुल अँड फायनल असावा असं मला वाटतं, किंवा परत आपल्याला बॅकट्रॅक करायला नको. म्हणून निवडतानाच थोडंसं पॉझिटिव्ह ॲप्रोचनी निवडा, महत्त्वाचं ते आहे. घाबरू नका, कारण हे सोशल स्टडीजशी रिलेटेड हे सगळे सब्जेक्ट्स आहेत. हां, फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन ह्या बाबतीत सगळ्यात पहिली भीती मुलांची काय आहे, तर पॉलिटिकल सायन्स सोडा सर, इंटरनॅशनल रिलेशन्स आम्हाला फार त्रासदायक आहे. इज इट क्लिअर. आता ते त्रासदायक का वाटतंय, तर बाबा त्याच्यावरती कुठला अभ्यासच झालेला नाही आत्तापर्यंत. इवन सिविक्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्रफी हे 10th 12th पर्यंत केले असतील, पण इंटरनॅशनल रिलेशनची स्पेसिफिक असा कुठला सब्जेक्ट आपल्याला दिसत नाही. एखाद दुसरा कुठला तरी चॅप्टर असू शकतो, म्हणून त्याच्याबद्दल ती भीती वाटते. इज इट क्लिअर. बट इट इज नॉट स्टडिंग इंटरनॅशनल रिलेशन, इज नॉट स्टडिंग जॉग्रफी, किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्स इज नॉट स्टडिंग जॉग्रफी. वी आर स्टडिंग बेसिकली पॉलिटिक्स. तिथे आपण शासन शिकणार आहोत. इज इट क्लिअर. तो हा सब्जेक्ट का, मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की PSI का निवडावा. एक तर आय वुड से इट्स इझी टू, आपण म्हणू शकतो समजायला सोपं आहे, इझी टू अंडरस्टँड आहे, असं काय अवघड नाही आहे. आता इझी टू अंडरस्टँड आहे, समजायला सोपं आहे असं मला का वाटतं, तर हा अख्खा विषय 3च गोष्टीभोवती फिरतो. हा अख्खा सब्जेक्ट किती गोष्टींभोवती फिरतो, 3. नंबर 1, मॅन. इज इट क्लिअर. माणसाभोवती फिरतो. इज इट क्लिअर. दुसरा, आय वुड से दिस सब्जेक्ट रिव्हॉल्व्स सोसायटी, समाज, त्याच्याभोवती फिरतो हा सब्जेक्ट. आणि तिसरं, स्टेट, ज्याला आपण सरकार म्हणा किंवा राज्य म्हणा, ह्याच्याभोवतीच फिरतोय. आणि ह्या 3 गोष्टी ज्या आहेत हे समजायला काय अवघड नाही आहे. कुठलाही व्यक्ती भेटला की आपल्याला त्याचे स्वभाव माहीत असतात, त्याला समजून घ्यायला आपल्याला वेळ लागत नाही. 2 शब्द बोलला काय काय नाही की लगेच समस्या, यार इसका बिहेवियर या ऐसा है, इसका थॉट प्रोसेस ऐसा है, इसका व्हॅल्यू सिस्टम हे असं आहे, मूल्य असे आहेत. बरोबर आहे की नाही. पण हा जो विषय आहे ह्या 3 भोवती फिरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणून ह्या सब्जेक्टचं जे प्रिपरेशन आपण करतो ते समजायला कसं जातं, आपल्याला इझी जातं. सो दॅट इज वन रिझन, इझी टू अंडरस्टँड. महत्त्वाचं ते आहे. आय वुड नॉट गिव्ह क्रेडिट टू एनिथिंग एल्स. आय वुड लाईक टू गिव्ह क्रेडिट टू द सब्जेक्ट. कुठलाही बेस्ट टीचर आहे का नाही आहे ती वेगळी गोष्ट आहे, किंवा त्याच्यावरती पुस्तकं आहेत का नाही ती पण एक वेगळी गोष्ट आहे. पण ॲज अ सब्जेक्ट इट रिव्हॉल्व्स अराउंड द थिंग्स विच वी युजली लव्ह टू स्टडी, जे आपल्याला स्वतःला अभ्यास करायला आपल्याला आवडतात. इज इट क्लिअर. सेकंड रिझन आय वुड सजेस्ट वाय वी वुड लाईक टू गो टू पॉलिटिकल सायन्स. सेकंड कारण काय असलं पाहिजे, जे माझ्या मते आहे,
नाव आय एम थिंकिंग फ्रॉम अ थॉट प्रोसेस ऑफ एन ॲडमिनिस्ट्रेटर. कुणाच्या दृष्टिकोनातून विचार करतो मी? ॲडमिनिस्ट्रेटर. शेवटी मला माझं गोल पूर्ण करायचं आहे. व्हॉट इज माय गोल? आय वॉन्ट टू गेट दॅट जॉब. सपोज असं असेल आणि ते गोल पूर्ण करण्यासाठी मला मार्क्स हवे आहे, माझं काम कमी व्हायला पाहिजे, माझा अभ्यास जास्त आटोपशीर पाहिजे आणि मला फायदा व्हायला पाहिजे माझ्या एक्झाममध्ये. तर PSIRच्या बाबतीत जर बघायला गेलं, इट विल हेल्प यू टू स्कोर मोर और इट विल हेल्प यू. आपला जो बेसिक सिलेबस आहे त्याच्यावरती पण हा सब्जेक्ट कमांड ठेवतो. याचा वापर तर तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये केला तर तुम्हाला त्याचं प्रिपरेशन, या सब्जेक्टचं प्रिपरेशन तुम्हाला बाकीच्या ठिकाणी वापरता येतं. फॉर एक्झाम्पल GS पेपर 1 हिस्ट्री, जॉग्रफी, इंडियन सोसायटी, मेजर ॲस्पेक्ट्स तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे पण तिथे वापरू शकता. फॉर एक्झाम्पल इंडियन फ्रीडम स्ट्रगल मुवमेंट, त्याचा पॉलिटिकल डायमेन्शन जो आहे, इज इट क्लिअर? पॉलिटिकल सायन्सच्या एका घटकामध्ये त्या गोष्टी होतात. IGP ज्याला तुम्ही म्हणता, IR तुम्ही करत असता, बरोबर आहे. इंटरनॅशनल रिलेशन आणि जॉग्रफी जर बघायला गेलं, कंट्रीज किंवा नेशन स्टेट्स कुठे कुठे आहेत काय आहेत, तर तिथेही थोडासा जो आहे एक एज मिळून जातो. जॉग्रफी पण आवडायला लागतं. इज इट क्लिअर? सेकंड, सोसायटी. मी तर तुम्हाला सांगितलं इंडियन सोसायटी बघायला गेलं तर हा विषय पण सोसायटीच्या ज्या काही प्रमुख इश्यूज आहेत, भारतीय समाजाचे जे काही इश्यूज आहेत त्याच्यावरती पण फोकस हा सब्जेक्ट देतो. म्हणून इंडियन सोसायटीचे पण उत्तरं जे आहेत किंवा प्रिपरेशन जी आहे ती पण करायला तुम्हाला सोपी जाते. इज इट क्लिअर? कारण एक बेसिक ॲस्पेक्ट तुम्ही पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये पण बघता आणि त्याचंच इंडियन सोसायटीचे जे, आता फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव टू सी इंडियन सोसायटीमधले जे टॉपिक्स आहेत तिथे मल्टीकल्चरलिझम आहे, इथेही आहे, इथे पण तो एक अप्रोच आहे, बरोबर आहे. वुमेन्सचे इश्यूज आहेत, तो पण आपल्या इंडियन या पॉलिटिकल सायन्समध्ये IGPच्या या सेक्टर्समध्ये केले जातात. असे भरपूर घटक आहेत, भरपूर इश्यूज आहेत, ते इंडियन सोसायटीचे IGP ह्या क्षेत्रातून होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलं असेल कास्ट, एथनिसिटी, बरोबर आहे, रिलिजन, हा पण एक पॉलिटिक्सच्या पेपरचा एक भाग आहे. सो इंडियन सोसायटी प्रिपेअर करताना असं वाटत नाही की बाबा मी काहीतरी नवीन काहीतरी वेगळंच करतो, म्हणून त्याचा इम्पॅक्ट त्या पेपरवर पडतो. सो वी कॅन से द GS पेपर 1मध्ये काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला लिहायला सोपे जातात आणि ज्याला आपण म्हणतो ना की एक स्पेशलाइज्ड नॉलेज त्या विषयाबद्दल असल्यामुळे ते जनरल आलेले प्रश्न जे आहेत ते आपल्याला लिहायला थोडंसं एक अप्रोच जो आहे, एक पर्स्पेक्टिव्ह आपल्याकडे असतो. म्हणून GS पेपर 1मध्ये काही मार्क तुम्ही म्हणू शकता की पॉलिटिकल सायन्समध्ये आपल्याला घेणं सोपं जातं. दुसरा, GS पेपर 2. GS पेपर 2च्या बाबतीत जर बघायला गेलं त्याच्यामध्ये 5 घटकामध्ये आपण डिवाइड करू शकतो GS पेपर 2. कॉन्स्टिट्यूशन, संविधान, पॉलिटी, राज्यव्यवस्था. तिसरं जे आहे गव्हर्नन्स, शासन. चौथं जे आहे सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. आणि अजून 5वा जो आहे इंटरनॅशनल रिलेशन. हे सगळे घटक जे आहे पॉलिटिकल सायन्समध्ये कव्हर होतात. इनफॅक्ट पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास जर तुम्ही केला असेल तर GS 2 250 मार्क जे आहेत ते तुमच्या हातात आहेत. दॅट्स वॉट द ब्युटी ऑफ दिस सब्जेक्ट इज. 250 मार्क्सचं प्रिपरेशन सरळ सरळ तुमचं वाचून जा, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा करावा लागत नाही. दिस इज वन प्लस पॉईंट. हां, मी असं नाही म्हणत की बा पॉलिटिकल सायन्सच्या सगळ्याच गोष्टी GS 2मध्ये आहेत, पण मी एवढं नक्की म्हणेल किंवा पॉलिटिकल सायन्स तुम्ही जर प्रॉपर प्रिपेअर केला ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट, GS 2चा बराच भाग तुमचा भार जो आहे तो कमी होऊन जातो. डबल प्रिपरेशन करायची गरज लागत नाही. इज इट क्लिअर? सो अ गुड टीचर कॅन ओरिएंट इन दॅट वे. किंवा पॉलिटिकल सायन्समधले जे काही पार्ट आहे, IGPचा जो सिलेबस आहे त्याच्यातूनच प्रिपेअर करत असताना की GS पॉलिटी 2 जो आहे, GS पेपर 2 जो आहे तो तुम्हाला ओरिएंट करून देता येऊ शकतो. म्हणजे GS पेपर 2 पूर्णपणे चांगल्या पद्धतीने कव्हर होऊन जातो लिहायच्या बाबतीत पण आणि मार्क्सच्या पण बाबतीत फॉर पॉलिटिकल सायन्स स्टुडंट. फक्त तो अप्रोच डेव्हलप होणं फार महत्त्वाचं आहे. GSमध्ये उत्तर लिहिणं आणि ऑप्शनलमध्ये उत्तर लिहिणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण आन्सर रायटिंग मी जी घेणार आहे त्याच्या थ्रू तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवेल. पण मोर ऑर लेस इट इज द सेम. इज इट क्लिअर? दिस इज द बिगेस्ट बेनिफिट ऑफ पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल. थर्ड जो आहे अजून एक पेपर कुठला आहे आपला, GS पेपर 3, इकॉनॉमी
चा भाग जर आपण सोडला, बट इंटरनल सिक्युरिटी, इज इट क्लिअर? यू कॅन कन्सिडर दॅट की पॉलिटिकल सायन्समुळे आपल्याला त्याच्याबद्दल थोडीफार तरी माहिती ही आहेत. इंटरनल सिक्युरिटीचे जे इश्यूज असतील, हे बेसिक पॉलिटिकल आयडिओलॉजीज आहेत, त्याच्या थ्रू पण तो भाग हँडल करायला थोडासा सोपा जातो. म्हणून इंटरनल सिक्युरिटी दिस माइट बी द प्लस पॉईंट, की बाबा पॉलिटिकल सायन्सचाच अभ्यास करता करता इंटरनल सिक्युरिटीचा मॉड्यूल किंवा हा जो घटक आहे हा मुलं चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकतात. सो कीप अ ट्रॅक ऑन दिस. लास्ट बट नॉट द लीस्ट, दॅट इज GS पेपर 4, एथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. ह्याच्यामधले काही मॉरल थिंकर्स म्हणा, हां थिअरीज म्हणा, ह्या पण पॉलिटिकल सायन्सशीच रिलेटेड आहे. कारण शेवटी बघा, एथिक्स फॉलो करणे म्हणजे काय? काही ना काहीतरी कोड ऑफ कंडक्ट आपण फॉलो करतो आहे. एक सामाजिक आयुष्य जगण्यासाठी हे फॉलो केले जातात. टू लिव्ह अ सोशल लाईफ, समथिंग वी फॉलो. बरोबर आहे? ह्याची निर्मिती कुठून झालेली आहे, सुरुवात कुठून झालेली आहे? तर ती थिंकर्स थ्रू झालेली आहे. फॉर एक्झाम्पल प्लेटो, अरिस्टॉटल, सोक्रेट्स. आता सोक्रेट्सला तर जन्म मानला जातो एथिक्सचा, फादर ऑफ एथिक्स म्हटलं जातं. बट बघायला गेलं सोक्रेट्स इज ऑल्सो अ लिंक टू पॉलिटिकल सायन्स. जॉन रॉल्स तुम्ही नाव ऐकलं असेल, ज्यांनी आता ह्या कंटेक्स्टमध्ये, मॉडर्न कंटेक्स्टमध्ये थेअरी ऑफ जस्टिस दिलेली आहे, न्यायाचा सिद्धांत दिलेला आहे. त्याच्यावरती डायरेक्ट प्रश्न जो आहे तो एथिक्समध्ये विचारण्यात आलेला आहे. हे समजून घ्या. BR आंबेडकर, महात्मा गांधी, हे पण आपण मॉरल थिंकर्स म्हणून बघत असतो. एस्पेशली महात्मा गांधी. गांधीवाद ज्याला आहे त्याला गांधीबद्दल जे आहे त्याला माहिती चांगल्या प्रकारे असते. आय यू एबल टू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? म्हणून मॉरल थिंकर्सचा जो पार्ट आहे तो समजायला, थिंकर्स तुम्ही इथेही वाचता, म्हणून एथिक्समधले पण भरपूर जो थेरॉटिकल पार्ट आहे, थिअरी आहे, ती चांगल्या प्रकारे प्रिपेअर होऊन जाते. इज दिस पॉईंट क्लिअर? इज दिस पॉईंट क्लिअर? हां, म्हणून GS पेपर 4 वरती पण थोडासा कमांड येण्याचे चान्सेस पॉलिटिकल सायन्सच्या प्रिपरेशनमुळे होतात. नाव लास्ट बट नॉट द लीस्ट, आय वुड टॉक अबाउट एसे. 250 मार्क. जर तुम्ही लास्ट इयरचे जर क्वेश्चन पेपर्स बघितले तर एखादा एक तरी एसे हा गव्हर्नन्सशी रिलेटेड हा असतोच. आर यू गेटिंग मी? नशीब चांगलं असेल तर दोन्ही येतील, कारण फर्स्ट सेक्शन आणि सेकंड सेक्शनमध्ये एका दोन्हीच्या ठिकाणी किंवा इंटरनॅशनल रिलेशनवरती येऊ शकतो. इंटरनॅशनल रिलेशन जे आहे, आंतरराष्ट्रीय संबंध, ह्याच्यावरती पण आजकाल निबंध येण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढले आहेत. म्हणून जर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन, राज्यशास्त्र आणि इंटरनॅशनल रिलेशन हा जो सब्जेक्ट जर असेल तर एसे, मार्क माय वर्ड्स, यू विल बी इन अ बेटर पोझिशन टू राईट. आणि एसेमध्ये बघायला गेलं तर जे लिहिण्याची जी पद्धत असते, कारण जे टॉपिक्स जे एसेला येतात मोस्टली जनरल टॉपिक्स येतात, पॉलिटिकल इशू, गव्हर्नन्स इशू, अशाशी रिलेटेड, सोशल इशूशी रिलेटेड टॉपिक्स येतात. आणि पॉलिटिकल सायन्समध्ये त्याचा एक सखोल अभ्यास असल्यामुळे तुम्हाला एसे जो आहे तो लिहायला पण एक थोडीशी आपण म्हणू शकतो मदत प्राप्त होते. सो दिस इज द कॅल्क्युलेटिव्ह अँगल. If you are doing political science, international relation as a subject, as an optional subject, your plan, your strategy should be clear. You are not just eyeing for, तुमचा गोल जो आहे तो फक्त 500 मार्काचा नाही. ऑप्शनल सब्जेक्ट किती मार्काला आहे? 500 मार्काला आहे मीन्स. बट ॲक्च्युली आय वुड से PSIR you should view it like this. हां, 500, 250 and 250. ॲक्च्युली हा गेम चेंजर आहे पूर्ण मेन्सचा. दॅट इज हाऊ मेनी मार्क्स? 1000 मार्क्स. 500 मार्क पॉलिटिकल सायन्सचे, 250 GS पेपर 2चे आणि 250 एसेचे. पॉलिटिकल सायन्स ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही जर बघितलं लिस्टमध्ये UPSCमध्ये ह्यांचा आकडा जास्त का दिसतो आहे? त्याच्यामागचं कारण असं आहे, सपोज इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर विथ अनदर ऑप्शन, तर हा ब्लँक राहून जातो. पण त्याचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे 750 मार्काचं होतं. एसे ओपन एंडेड आहे.
बरोबर आहे. पॉलिटिकल सायन्समधून सिलेक्शनचे रेशो टक्केवारी जास्त का होत चालली आहे? कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही अजून 250 मार्क ॲड केले, कुठले GS पेपर 4चे, तर इट हेल्प्स इमेन्सली. इज इट क्लिअर? सो द लॉजिक इज क्लिअर. समजतंय? इफ यू आर प्रिपेरिंग फॉर पॉलिटिकल सायन्स ॲज अन ऑप्शनल, इफ यू आर टेकिंग दिस, हा जो विषय तुम्ही निवडताय, एक गोष्ट क्लिअर करायची, यू हॅव टू नॉट वर्क फॉर 500 मार्क्स, यू हॅव टू वर्क फॉर 1000 मार्क्स. GS पेपर 2, essay and PSR as an option. Point is clear. Point is clear. So whenever I am also preparing with you, मी जर तुम्हाला प्रिपेअर करत आहे पॉलिटिकल सायन्ससाठी, आय विल ऑल्सो बी प्रिपेअरिंग यू फॉर ॲज वेल एज. हा कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच मला मुलांना द्यायचा आहे. आय एम नॉट the one who is talking only about 500 marks. I will be working on your 1000 marks. आणि तुम्हालाही तसा इंटिग्रेटेड प्लॅन बनवायचा आहे. हां, UPSC मध्ये MPSC मध्ये अभ्यास करायचा कमी असतो, काम जास्त करायचं असतं. सो अप्रोच इज क्लियर. तो ये 1000 में से मेरा टारगेट है 70%, 700. GS बाकीच्याची गरजच लागत नाही. ठीक आहे, कळतंय का मी काय म्हणतो? 70% ह्याच्यातून आपण टार्गेट ठेवायचं, 70% प्लस. ठीक आहे. आणि जरी डेप्रिशिएशन धरलं, काय होतं, डेप्रिशिएशन सगळ्या गोष्टीचं होतं, पण टारगेट तर हेवी ठेवा. टारगेट ही 50% का रखोगे तो कैसे होगा? तो टारगेट रखेंगे 700 का, डेप्रिशिएशन करके अगर 60% भी आता है, 10%, प्लान यही होगा, 600 मार्क्स. इज इट क्लिअर? आणि मग GS जे राहिलेले सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामधून एक ॲव्हरेज स्कोर तर कुठलाही विद्यार्थ्याचा येतोच, कारण ज्यांनी प्रिलिम्स क्लिअर केलेली आहे आणि मेन्स लिहित आहे, एवढं तर नक्की आहे की त्याचा ॲव्हरेज स्कोर हा येणारच, जर त्यांनी प्रॉपर सगळं काय प्रिपेअर केलं असेल. प्रिलिम्स जर निघाली असेल तर मेन्समध्ये त्याचा ॲव्हरेज स्कोर यायला काही प्रॉब्लेम नसतो. तिथे ॲव्हरेज स्कोर जरी आला तरी तुमची जी जॉब आहे तो ॲश्युअर्ड होऊन जातो. काय? हां, अनटिल अँड अनलेस तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जाऊन फारच ब्लंडर नाही केला तर. कुठे? हां, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये ब्लंडर हा शब्द कळतोय ना, फारच मोठी गडबड नाही केली तर जॉब तरी ॲश्युअर्ड आहे. सो टार्गेट क्लिअर आहे. मी माझं जे ऑप्शनल जो घेत आहे, माझं ओरिएंटेशन क्लिअर आहे की आय हॅव टू ट्रेन स्टुडंट्स नॉट फॉर 500 मार्क्स, आय हॅव टू ट्रेन देम फॉर 1000 मार्क्स. ते कसे कुठून कसे होणार आहेत ते मी सांगतो. आणि जो कुठला टॉपिक असेल की तो तुम्हाला हिस्ट्रीसाठी पण वाचायचा असेल किंवा कुठला टॉपिक असेल तुम्हाला इंटरनल सिक्युरिटीसाठी आहे किंवा एथिक्ससाठी आहे, तोही मी तुम्हाला त्याचे लिंकेजेस देईल. इथपर्यंत कळालं? सो माय टारगेट, आई हैव बी असाइनिंग माय टारगेट 1000 मार्क्स का प्रिपरेशन है, ये जो मॉड्यूल में चला रहा हूँ, और उसमें से मैं आपको कह रहा हूँ कि भाई आपको 700 मार्क्स लाने हैं. ये टारगेट तो मिनिमम रखना ही है. वो कैसे लाना है वो अभी उस पर काम करना है. दुसरी गोष्ट मी सांगेन, ठीक आहे, ऑप्शनलवरती प्रेम करू नका. सगळ्यात मोठी चूक काय? ऑप्शनलवरती प्रेम बिलकुल नाही. आपल्याला जे काही करायचं आहे, आपलं एकच उद्देश आहे, आपल्याला त्याच्यामधून काय काढायचं आहे? मार्क्स काढायचे. म्हणून रिअलिस्टिक अप्रोच असणं, प्रॅक्टिकल अप्रोच असणं फार महत्त्वाचं आहे. मला फार आवडतोय म्हणून दिवस रात्र तेच वाचत बसलाय, नो. प्रॅक्टिकल राहू. इज इट क्लिअर? जेवढं गरजेचं आहे तेवढंच वाचन करा. जे गरजेचं नाही आहे ते करायची गरज नाही. तुम्हाला जर कळत नसेल की सर हे गरजेचं आहे का नाही, तर तुम्ही मला येऊन विचारा, मी सांगतो. इज इट क्लिअर? पण ज्याचं महत्त्व आहे तेवढीच गोष्ट करा. मी त्याच्यासाठीच आहे की बाबा काय गरज आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, सगळं काय सांगून. किती काम करायचं आहे? 6 ते 8 सेशन करायचं आहे. 8 ते 9 डाऊट क्लिअरिंग सेशन असेल डेली. 6 to 8 लेक्चर, 8 to 9 मी 1 तास स्टे बॅक करणार आहे. कुणाला लेक्चर्समधून काही कन्सेप्ट नाही कळाली, काही नाही समजलं, ते
पर्सनल मेंटरिंग चालणार आहे त्याच्या पुढचा 1 तास. 9च्या नंतर तुम्हारा पढ़ाई करो, खाना खाने जाओ और रिविजन करना है रात के 12 बजे तक जो पढ़ाया है वो, दैट्स इट, क्लोज. सुबह बाकी का काम करो, या आपके बैचेस हो गए या बाकी के सब्जेक्ट्स आप कर रहे हो. लेकिन ऑप्शनल शाम को 6 से 8 क्लास में ही ख़त्म करना है. 8 से 9 डिस्कशन सेशंस, डाउट सेशंस, और 9 के बाद आप खाना खा लीजिए और 1-2 घंटा पढ़िए. 12 बजे लाइट्स ऑफ कर दीजिए, सुबह 6 बजे उठिए और अपना अपना रूटीन स्टार्ट कीजिए. दैट इज़ इनफ? येस, दैट इज़ इनफ. आई एम कीपिंग अ टारगेट ऑफ 6 months. आई एम श्योर दैट आई विल डू इट, बट उसके लिए एक्स्ट्रा भी बुलाना पड़ेगा तो मैं बुलाऊंगा. लेकिन जो एक्स्ट्रा बैच होगी या एक्स्ट्रा टाइम मैं दे रहा हूँ वो सबसे कंसेंट लेकर करेगा. ऐसा नहीं होगा कि भाई टाइमिंग तो यही रहने वाला है, और फॉर एग्जाम्पल संडे है, संडे के दिन सुबह 4 घंटा मिल सकता है तो वो हम ले लेंगे, या एक्स्ट्रा कुछ करना है टाइम थोड़ा और बढ़ा सकते हैं. 8 बजे तक मैंने बोला है, लेकिन डोंट थिंक दैट इट विल बी 8. नन ऑफ माई बैचेस एंडेड एट 8. इट ऑल कंटिन्यूड टिल 9, समटाइम्स 7, 9:30, और उसके बाद डिस्कशन. तो पढ़ने के लिए आए हैं तो पढ़ाई करना है, एंड आई ओनली वांट सीरियस कैंडिडेट्स. इसलिए मैंने कहीं पर भी डेमो सेशन है ऐसा रखा ही नहीं है. आई एम स्टार्टिंग विद द बैच. मेरा अप्रोच क्लियर है. हाउ मेनी मार्क्स वी आर प्रिपेयरिंग? 1000. वो कैसे करना है एक चीज़ें मैं आपको बताते जाऊँगा. बाय डिसम्बर एंड वी शुड बी थरो विथ दिस 1000 मार्क्स. गॉट इट? आता साईड बाय साईड जर कुणाचे GSचे क्लासेस चालू असतील तर त्यांना फक्त काय तिथे लक्ष द्यायचं आहे, इंडियन पॉलिटीचा पार्ट. कुठला पार्ट? इंडियन पॉलिटी जो आहे तो फक्त तुम्ही थोडं फोकस करा. ज्यांचे क्लासेस झालेले आहेत फक्त ऑप्शनल करतायत त्यांना तर फक्त रिव्हिजनच करायची आहे. इज इट क्लियर? सो डोंट वरी टू मच. प्लॅन इज क्लियर? सो एवरी संडे यू विल बी राइटिंग एन एसे विथ मी एवरी संडे, एंड एवरी सैटरडे. एक वीक में टॉपिक ख़त्म हुआ, आंसर राइटिंग का एक टेस्ट होगा, क्योंकि वो डेवलप भी करना है. इज इट क्लियर? सो आई एम प्लानिंग दैट कि ये 6 महीने में ये ऑप्शनल ख़त्म करना है. थोड़ा एग्रेसिवली जाना है, एंड एग्रेसिव बोलो तो एग्रेसिव, नहीं तो कभी ख़त्म नहीं होगा. हाँ, और अगर आपको लगता है कि भाई थोड़ा फास्ट, इसलिए मैंने 1 घंटा वो इसलिए रखा है, डाउट क्लियरिंग के लिए रखा है. कुछ बार होता है कि नहीं समझ में आता है, इसलिए 8 बजे के बाद वी विल गो फॉर द डाउट क्लियरिंग सेशंस. इज इट क्लियर? गॉट इट गाइस? क्या करना है? चलो अब आते हैं, बात करते हैं, सब्जेक्ट पर जाते हैं. सबसे पहला गुरु मंत्र मैंने क्या दिया है? सब्जेक्ट से प्यार नहीं करना है, जस्ट व्यू इट लाइक अ सब्जेक्ट, दैट्स इट. और हमें इसमें मार्क्स निकालने हैं, बाकी खुद ख़त्म. कितने मार्क्स निकालने हैं? हाँ, 500. Anything above 300 is a good score. Anything above 300 plus is a good score. Best 320 से ऊपर 350 तक आ सकता है. यस, आए हैं क्या? यस. एक बेस स्कोर तो देकर जाएगा. बेस स्कोर क्या है? 500 में से 50%. बेस स्कोर किती झाला? 50%. कळलं? बट आपल्याला बेस स्कोर नको आहे. बेस तर आपल्याला काय पाहिजे? त्याच्यापुरती, म्हणजे समथिंग अबाव 300 वी वॉन्ट. पॉसिबल आहे. पॉसिबल कधी होणार? कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नंबर 1. नंबर 2, एमएन्स राइटिंग प्रैक्टिस. नंबर 3, एनीवन? कंसेप्चुअल क्लैरिटी, एमएन्स राइटिंग प्रैक्टिस. नंबर 3 नहीं, कंप्लीशन ऑफ पेपर है. हाँ, पेपर कंप्लीट झाला पाहिजे. मार्क माय वर्ड्स, एक जरी आन्सर सुटलं आउट ऑफ रेस आहे. काय? इतना टफ कॉम्पिटिशन आहे. म्हणून आपलं पहिलं टार्गेट काय? मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो. टॉप डाऊन अप्रोच ऐकलाय का कधी? हां, आणि एक असतो बॉटम अप अप्रोच, पंचवार्षिक योजना. ठीक आहे.
कळतंय का मी काय म्हणतो? हां, अप्रोच क्लिअर ठेवा. म्हणून पॉलिटिकल सायन्स काय कुठलाही ऑप्शनल निवडा. पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे? कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. दुसरं रायटिंग प्रॅक्टिस का करायची आहे? तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे का नाही तर ॲक्टिव्ह प्रॅक्टिसने कळतं. आणि तिसरं गोष्ट सर्वात महत्त्वाचं, पेपर कंप्लीट झाला पाहिजे. पेपर कंप्लीट झाला पाहिजे म्हणजे किती शब्द लिहायचे दिवसाला? पॉलिटिकल सायन्स ऑप्शनच्या पेपर दिवशी 6000 शब्द लिहायचे. सकाळी 3000, संध्याकाळी 3000. म्हणून डेली बेसिसला थोडं एक तरी आन्सर लिहिण्याचं, जसं नॉलेज तुमचं वाढत जाईल, एक एक थिंकर झाला, एक तरी आन्सर डेली लिहायचं. आणि टॉपिक संपला की मी स्वतः टेस्ट घेणार आहे. म्हणजे तिथल्या तिथं त्याच्यावरती वर्क करायला आपल्याला सोपं जातं. इज इट क्लिअर? बट डोंट मिस इट. आणि एक लक्षात ठेवा, लिंक आहे. अख्खा पॉलिटिकल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे, राज्यशास्त्र, लिंक आहे. कुठलाही टॉपिक असा नाही की हा बाहेरचा आहे. मी डिस्कस करणार आहे सिलेबस आता थोड्या वेळ. इज इट क्लिअर? आणि एकूण एक शब्द ह्या लक्षातच ठेवायचा आणि त्याच अप्रोचने या विषयाला बघायचा. एनीबडी हॅव्हिंग बेस इन पॉलिटिकल सायन्स? एकच आहे, 2 असतील फार फार तर. ठीक आहे. सो व्हॉट एव्हर आय से नाव दॅट यू हॅव टू फोकस. ठीक आहे. म्हणून मी फक्त सिलेबसच नाही, सिलेबसचा पूर्ण मॅपिंग करायचं आहे आपल्याला. बट कुठेही काय लिहायचं आहे, नक्की ऑब्जेक्टिव्ह काय, हा जोपर्यंत क्लिअर असेल तर सब्जेक्ट कळतच नाही. कारण प्रत्येक उत्तरामध्ये तेच चेक केलं जाणार आहे. बरोबर आहे की नाही? कारण तुम्ही विषयाचे तज्ज्ञ म्हणून हा पेपर लिहिणार आहात. आणि तो जो कंटेक्स्ट आहे तोच जर नसेल आन्सरमध्ये, मार्क्स येणार आहे का? दॅट्स वाय कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. गॉट इट? शॅल वी बिगिन? ओके. हा पेपर असं म्हणतात सर 2 गोष्टींनी बनलेला आहे. चूक, पॉलिटिकल सायन्स अँड. म्हणून काही काही मुलं अशी आहेत की हे बघितलं म्हणून हा घ्यायला नको. सगळ्यात चूक. इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय संबंध. ठीक आहे, मराठीत ट्रान्सलेट केलं. थोडक्यात राज्य आणि राज्यांमधले संबंध इथे अभ्यास केले जातात. नेशन, रिलेशन बिटवीन 2 स्टेट्स. अँड पॉलिटिकल सायन्स काय? स्टडी ऑफ स्टेट. थोडक्यात अरिस्टॉटल असं म्हणतो पॉलिटिकल सायन्स काय आहे? स्टडी ऑफ स्टेट. स्टेटचा अभ्यास करायचा आहे तो पॉलिटिकल. म्हणून त्याचा एक सब डिसिप्लिन, पॉलिटिकल सायन्स या विषयाचा सब डिसिप्लिन म्हणून इंटरनॅशनल रिलेशन हा विषय येतो. त्याला स्पेसिफिकली मेन्शन करण्यात आलेलं आहे. तुम्ही जर बघायला गेलं तर फक्त ग्रॅज्युएशन डिग्री इन इंटरनॅशनल स्टडीज पण आजकाल दिली जाते. फक्त पॉलिटिकल सायन्समध्ये पण दिली जाते. UGC नेट जर तुम्ही देणार असेल तर तिथे 2 प्रकारचे विषय आहेत. UGC नेट इन पॉलिटिकल सायन्स, UGC नेट इन पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. बट इंटरनॅशनल रिलेशन हा जो डिसिप्लिन आहे, हा जो विषय आहे, एक सब घटक आहे. पण जो पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्रामध्येच अभ्यास त्याचा केला जातो. सिम्पल ठेवा, अंडरस्टँडिंग एकदम सिम्पल ठेवायचं. म्हणून ह्या इंटरनॅशनल रिलेशनला ठेवायचं कुठे, कुठल्या विषयामध्ये ठेवायचं? म्हणून पॉलिटिकल सायन्समध्येच हा स्टडी केला जातो. कळतंय का? हां, म्हणून इससे डरना नाही आहे. ॲक्च्युली मी ह्याला खोडून टाकेल. ठीक आहे, ज्यांना कुणाला भीती वाटते, काय ज्यांना कुणाला कशाची भीती वाटते त्या वर्डची, आय वुड रब दिस वर्ड. तुम्ही विसरून जातो तिथं तसं लिहिलं आहे. मी तिथं दुसरा शब्द लिहितो, बघा तुम्हाला आवडतोय का. हां, पॉलिटिकल सायन्स अँड आय वुड राईट इट लाईक दिस. काय लिहिलं? हां, पीस स्टडीज. इथं कशाचा अभ्यास होणार आहे? हां, शांतता कशी बहाल करायची. कुठल्या लेवलला, कुठल्या ठिकाणी? इंटरनॅशनल स्पिअरमध्ये. शांतता का हवी आहे? स्वतःचा विचार करा. माणूस म्हणला हा सब्जेक्ट रिव्हॉल्व्स अराउंड मॅन, सोसायटी, स्टेट. खुदचं उदाहरण घ्या. स्वतः जर शांतता असेल मनामध्ये, डोक्यामध्ये, विचारांमध्ये, तुमचं काय होणार आहे? डेव्हलपमेंट. कळलं? कळलं? हा विषयाचा उगम काय? व्हॉट इज द ओरिजिन ऑफ दिस सब्जेक्ट? इट इज द न्यूएस्ट सब्जेक्ट. आत्तापर्यंत जितके पण सब्जेक्ट्स असतील
विषय असतील, हां, सबसे जवान ये है, नया है यह, का ओरिजिन कुठं झालं आहे? 1648. कधी? काय 1648? तर 1648ला राष्ट्र उगमेस येतात. काय उगमेस आले? हां, नेशन स्टेट्स. इंडिया इज अ नेशन स्टेट. कधी उगमेस आला? वो आज़ादी के बाद 1947 कोई कहता है, 1949 कोई कहता है, 1950 असो. हां, जेव्हा राष्ट्र बनली तेव्हा जाऊन त्यांच्यामध्ये संबंध तयार झाले ना. ठीक आहे. उगमेस कधी येतोय तेव्हा, पण सब्जेक्ट म्हणून उगमेस कधी आला? फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर, पहिलं महायुद्ध. पहिला ये क्या हो रहा है? नेशन स्टेट झगड़ा क्यों कर रहे हैं? वाई दे आर फाइटिंग? वाई देर इज वॉर? अभ्यासच नाही आहे कुठला, अभ्यासच नाही आहे. म्हणून अमेरिकन प्रेसिडेंट वुड्रो विल्सनला वाटलं ह्याचा अभ्यास केला गेला पाहिजे, आणि तिथं ही उगम होते इंटरनॅशनल रिलेशन ॲज अ डिसिप्लिनची, वेन ही वॉज द प्रेसिडेंट. पण सगळ्यात जास्त अभ्यास या विषयाचा कुठे झाला? अमेरिकामध्ये. म्हणून इंटरनॅशनल पॉलिटिक्स, इंटरनॅशनल रिलेशन असं म्हटलं तर इट इज अमेरिकन पॉलिटिकल सायन्स. कारण सगळ्यात जास्त अभ्यास कुठे घडलाय? रिसर्च पेपर्स हे ते सगळं तिकडं झालंय. आपल्या इथं कोण विचारत पण नाही. बरोबर आहे, फार कमी असतील त्यांना स्कोप भेटतो. अंडरस्टँड दिस. हां, म्हणून तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन हा जर त्रास देत असेल, हा विषयाचा नाव सर ह्याच्यामध्ये कंट्रीज आहेत काही नाही, त्याला दुसरं नाव काय द्यायचं? पीस स्टडीज. पीस स्टडीजला मराठीमध्ये आपण काय म्हणणार? शांततेचा अभ्यास करणे. बरोबर ना, कारण ह्याचाच अभ्यास केलेला व्यक्ती सांगू शकतो ना की देशादेशामध्ये शांतता आपण कशी बहाल करणार. इज इट सिम्पल? हां, म्हणून ज्यांना कुणाला इंटरनॅशनल रिलेशन या शब्दाशी त्रास होत आहे त्यांनी ते नाव खोडून टाकावं. मी नवीन त्याचं बारसं केलं आहे आज. त्याचं नाव काय? पीस स्टडीज. ह्याच्यामध्ये जॉग्रफी नाही आहे. अंडरस्टँड माय वर्ड व्हॉट आय एम सेइंग. आणि जो काही जॉग्रफीचा जो पार्ट असेल तो तुम्ही जॉग्रफीमध्येच करणार आहात, तो मला काफी आहे. कॉन्टिनेंट किती आहेत तेवढे माहिती आहेत, महत्त्वाची राष्ट्र कुठली आहेत तेवढं माहिती आहे, समंदर कहा आहे, सी किंवा ज्याला आपण ओशन म्हणतो, बरोबर आहे, हे तर सगळं तुम्ही जॉग्रफीसाठी करणार आहे. हां, कळतंय? फक्त याच्यामध्ये कंटेक्स्ट काय? तो जिओ पॉलिटिक्स. बिकॉज जॉग्रफी ऑल्सो डिटरमाइन्स पॉलिटिक्स. इज इट क्लिअर? हां, तर एक एक गोष्टी हळूहळू उघडूया आपण, घाबरू नका फक्त. हां, पण खूप छान सब्जेक्ट आहे, खूप छान पार्ट आहे, अख्खा पेपर त्याच्यावर आहे. GS पेपर आपलं ऑप्शनलचा पेपर 2 सिलेबसमध्ये मी दाखवेन. समजलं का? आता राहिली गोष्ट काय? पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र आणि इंटरनॅशनल रिलेशन, आंतरसंबंध आपण काय म्हणायचं? पीस स्टडीज. बाबा मी शांततेचा दूत असं त्या टाईपमध्ये म्हणतात नाही का, अभ्यासक आहे मी, शांतता कशी बहाल करायची ह्याच्यावरती बोलत असं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी नाही, वरच्या लेवलला, खालच्या लेवलला नाही. आपण खालच्या लेवलला नाही खेळत, आपण कुठला इंटरनॅशनल लेवल असं स्वतःला फील करून घ्यायचं. तर थोडं जरा कॉन्फिडन्स वाटला की नाही. हां, हे आता छोटे मोठे भांडणं आम्ही मिटवत नाही, त्याच्यावरती आम्ही काय सांगत नाही. माझ्याशी बोलायचं ओके, इंटरनॅशनल लेवलचा विचार मला, तिथे शांतता कशी, तुम्ही अभ्यास केला आहे इंटरनॅशनल. कळालं का किती सोपं आहे? हां, का हवी आहे शांतता? वाय यू वॉन्ट पीस? डेव्हलपमेंट, दॅट्स इट. बरोबर आहे? कळालं? सिम्पल. म्हणून ते इंटरनॅशनल रिलेशन मिटून टाकला मी त्याच्यामधून, तर काढूनच टाकू नाव आपण. ठीक. सो स्ट्रॅटेजी क्लिअर आहे सगळ्यांची? वी विल बी प्रिपेरिंग फॉर 1000 मार्क्स, नॉट 500. इज इट क्लिअर? ओके. प्लान PSR 500, GS2 250 मार्क्स एंड 100,000 में से कितना चाहिए अपने को? 700. ठीक है. वी आर हियर फॉर एग्जाम, क्लियरिंग द एग्जाम. वी आर नॉट हियर फॉर पॉलिटिकल. ऑप्शनल है, मानता हूँ मैं, पढ़ाएंगे हम इसको भी, टेंशन मत लो, लेकिन ये टार्गेट आहे आपलं. कळालं का? आता विषय काय आहे ते नंतर बघू, पहिलं आपण बोलूया. ज्यांनी हा विषय वाचलेला आहे किंवा त्याचा अभ्यास केला आहे, डिग्री घेतलेली आहे, त्याच्याकडनं काय एक्सपेक्टेशन आहे, तरच विषय कळेल.
व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम, हां पॉलिटिकल सायंटिस्टकडनं काय एक्सपेक्ट केलं जातं. ठीक आहे, डॉक्टरकडे जातो, त्याच्या बाहेर आपल्याला ते एक सर्टिफिकेट दिसतं ना, तसं पॉलिटिकल सायंटिस्टकडनं काय एक्सपेक्ट केलं जातं, व्हॉट वी एक्सपेक्ट, ॲनालिसिस. ओके, येस, व्हेरी गुड, बरोबर आहे. हे मागच्या बॅचच्या स्टार्टिंगचे आहेत, घाबरू नका, त्यावेळेस तुमच्यासारखेच गप बसले होते. अगर शरीर में खराबी हो, बॉडी में, फिजिकल बॉडी में कुछ दिक्कतें आती है तो हम डॉक्टर के पास जाते हैं. हु इज अ डॉक्टर? डॉक्टर इज ऑल्सो अ साइंटिस्ट ओनली. सिंपल, बराबर है, कळतं है. सायन्स मीन्स व्हॉट, सिस्टमॅटिक स्टडी. शास्त्र किंवा तुम्ही त्याला, हां मला सायन्स आवडत नाही, वेड्या असं का करतो, असं काही नाही आहे सायन्समध्ये. प्रॉब्लेम वेगळा आहे. आता काही काही तर असे पण आहे सर, पॉलिटिकल सायन्स नको, पण तसं करू नका. सायन्स या शब्दाचा अर्थ कुठेही जर लावला जातो, सायन्स मीन्स व्हॉट, सिस्टमॅटिक स्टडी. कळालं का? मराठीमध्ये जर सांगायचं झालं, आपण म्हणू शकतो की बाबा सायन्स ह्याचा जो शास्त्र जे आहे ह्याचा अर्थ काय म्हणतो, व्यवस्थितपणे अभ्यास करणे. सिंपल. ठीक आहे. आता हा जो सिस्टमॅटिक स्टडी आहे, पद्धतशीर अभ्यास, हे कुठल्या गोष्टीचं केले जातात, बरोबर आहे. सायन्स सिस्टमॅटिक स्टडी जे आहे, काही नॅचरल सायन्स म्हणतात त्याचं काय, नैसर्गिक शास्त्र, आणि दुसरा आहे सोशल सायन्स, बरोबर आहे. पण ॲक्च्युली सोशल सायन्स हा वर्ड करेक्ट नाही आहे. वी शुड यूज द वर्ड नॉर्मेटिव्ह सायन्स. काय म्हणतात त्याला, नॉर्मेटिव्ह. नॉर्मेटिव्ह म्हणजे नॉर्म. नॉर्म हा शब्द म्हणजे प्रिन्सिपल्स, व्हॅल्यूज, मूल्य, तत्व, दे ऑल कम अंडर नॉर्म्स. इज इट क्लिअर? सिंपल, समजून घ्या. सायन्स, नॅचरल सायन्स एक आहे, आणि नॅचरल सायन्समध्ये बघा इथे फॅक्ट्सचा अभ्यास केला जातो, कारण ते नॅचरल आहेत, ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, बरोबर आहे की नाही. लॉ ऑफ नेचर आपण म्हणतो ना, नैसर्गिक लॉ, नैसर्गिक कायदा, क्या वो अपने कंट्रोल में है? नहीं है. गर्म पानी में हाथ डालो, बोलो नहीं जलेगा, देखो डाल के पता चलेगा, वो कंट्रोल में नहीं है आपके. इफ आई हैव टू टॉक अबाउट फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, these are the subject coming under systematic study ही होता है, नॅचरल सायन्स. और दूसरा है नॉर्मेटिव्ह सायन्स, त्याला इंग्लिशमध्ये सोशल सायन्स असंही म्हणतात. काय म्हणतात? सामाजिक शास्त्र. आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले विषय अभ्यासले जातात, पॉलिटिकल सायन्स इकडे येतो थोडाफार प्रमाणात. इज इट क्लिअर? हा डाऊट क्लिअर आहे सगळ्यांचा? बट सिस्टमॅटिक स्टडी, पद्धतशीर अभ्यास जो तुम्ही करताय तो कुठल्या गोष्टीचा करताय, ह्याच्यामध्ये इथे तत्व, मूल्य ह्यांचा अभ्यास केला जातो. ह्याचं उत्तर ट्रू आणि फॉल्समध्ये दिलं जातं, चूक किंवा अचूक, ज्याला आपण म्हणतो बरोबर आहे किंवा. पण ह्याची उत्तरं चांगले काय, वाईट काय, राईट, रॉंग, गुड, बॅड ह्याच्यामध्ये दिले जातात. दोघांमध्ये फरक आहे. हे जे विषय जे आहेत हे समाजाशी रिलेटेड आहे, म्हणून ह्याला सोशल सायन्स असं म्हटलं जातं. माणूस हा प्राणी आहे, बरोबर आहे, पण तो कुठला प्राणी आहे? सामाजिक प्राणी आहे, सोशल ॲनिमल. मॅन इज अ सोशल ॲनिमल. ज्यावेळेस मी हा शब्द वापरतो सोशल ॲनिमल, ह्याचाच अर्थ काय? सोशल. ह्याचा सोशल ॲनिमल आहे, जानवरच आहे, पण सोशल ॲनिमल आहे. का म्हटलं तर कारण तो सोसायटीमध्ये राहू शकतो. ठीक आहे? नो नो, सोशल ॲनिमल आहे, सामाजिक प्राणी आहे. ह्याचा अर्थ होतो की तो कोड ऑफ कंडक्ट फॉलो करू शकतो. काय फॉलो करू शकतो? नियम, अटी, हे काय करू शकतो? फॉलो करू शकतो. मॉरॅलिटी, एथिक्स या गोष्टी फॉलो करू शकतो. हे तो फॉलो करू शकतो म्हणून तर एक सामाजिक आयुष्य जगू शकतो ना. आज आपण समाजात जे राहतोय,
का राहू शकतो एकत्र? कारण काही गोष्टी आहेत जे मी फॉलो करतोय, काही गोष्टी आहेत जे तुम्ही फॉलो करतायत. कारण ते फॉलो करणं योग्य आहे, त्याच्यामुळे मलाही त्रास होत नाही आणि तुम्हालाही त्रास होत नाही, म्हणून आपण एक एकत्रित आयुष्य जगू शकतो. वी आर एबल टू लिव्ह अ गुड लाईफ. समाजशास्त्र जो आहे, दिस इज व्हॉट इट, त्याच्याशी रिलेटेड विषय. पॉलिटिकल सायन्स त्यातलाच एक विषय. म्हणून इथे सायन्स हा शब्द आहे, घाबरायचं नाही. सायन्स म्हणजे काय? पद्धतशीर अभ्यास. क्लिअर? सिंपल. एक्सपेक्टेशन काय आहेत पॉलिटिकल सायंटिस्टकडनं, त्याच्यावरती आपण बोलत होतो. आता हा जो व्यक्ती आहे ज्यांनी पॉलिटिकल सायन्स या विषयाचा अभ्यास घेतलेला आहे, राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, हा पद्धतशीर अभ्यास कुठल्या गोष्टीचा करतोय? सिस्टमॅटिक स्टडी ऑफ पॉलिटिक्स. बरोबर आहे? राजकारण. ठीक आहे. जिथे जिथे पॉलिटिक्स हा शब्द सापडतो त्याला तुम्ही सबस्टिट्यूट करा गव्हर्नन्सने, शासन. कशाने? शासन. अंडरस्टँड दिस. पॉलिटिकल सायन्स ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? राज्यशास्त्र ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? असं जर बघायला गेलं तर सिस्टमॅटिक स्टडी ऑफ राज्य, किंवा इंग्लिशमध्ये बघायला गेलं सिस्टमॅटिक स्टडी ऑफ पॉलिटिक्स. दॅट इज पॉलिटिकल सायन्स. मीन्स व्हॉट? हे राज्य काय करते? शासन करते. शासनाचा अभ्यास केला जातो. दिस इज द बिगेस्ट रिझन वाय आय फील दॅट ॲडमिनिस्ट्रेटर शुड टेक दिस सब्जेक्ट. कारण पॉलिटिकल सायन्स हा सिस्टमॅटिक स्टडी कुठला आहे? गव्हर्नन्सचा आहे. आणि तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं आहे, जे जॉब करायचं तो कशाशी रिलेटेड आहे? गव्हर्नन्सशी आहे. म्हणून एक एबल केपेबल ऑफिसर म्हणून चांगल्या रीतीने पण जर तुम्हाला शासन करायचं असेल तर हा अभ्यास तुम्हाला पुढेही जो आहे मदत करेल शासन करत असताना. म्हणून पॉलिटिकल सायंटिस्टनी काय केलेलं आहे? शासनाचा पद्धतशीर अभ्यास केलेला आहे. पण त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे? त्याच्याकडनं अपेक्षा कुठल्या आहेत की बाबा शासनामध्ये जर काही त्रुटी असतील, काही प्रॉब्लेम असतील, ह्याच्यावरचं सोल्युशन, समस्याचं निवारण कोण करेल? पॉलिटिकल सायंटिस्ट करेल. बरं वाटलं नाही, काय वाटलं नाही, ते आपण डॉक्टरकडे जातो. का? तर त्यांनी सिस्टमॅटिक अभ्यास केला आहे. कशाचा? शरीराचा. पण तो जे सांगतो ते तुम्ही करा, तुम्हाला बरं वाटेल. पॉलिटिकल सायंटिस्टकडे पण ह्याच उद्देशाने गेलं जातं किंवा बघितलं जातं. शासनामध्ये काय प्रॉब्लेम असेल, काय इश्यू असेल, त्याला विचारलं जातं. तो सजेशन देईल, सोल्युशन देईल. तुम्ही करा, तुमचं भलं आहे. तुम्ही नाही केलं, बॉम्बला. सिंपल. आता हे कोणावरती डिपेंड करतं? जे शासन करते आहेत त्यांच्यावरती डिपेंड करतं की ते ऐकायचं का नाही ऐकायचं. वी आर नॉट पॉलिटिशियन. पॉलिटिकल सायन्सचा जो अभ्यास करतो तो पॉलिटिशियन आहे का? नाही. तो कोण आहे? सायंटिस्ट आहे. हा फरक समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहिणार आहात कुठल्या गोष्टीवरती, यू हॅव टू राईट फ्रॉम द ऑब्जेक्टिव्ह ऑफ साइंटिस्ट. यू आर नॉट अ पॉलिटिशियन. जैसे कि अभी कहा जा रहा है पाकिस्तान जो है कश्मीर उनको देना चाहिए, पाकिस्तान मर गया तो अच्छी बात है. ये पॉलिटिशियन्स की बात वाक्य आहे. पाकिस्तान डिनाय आता त्याचं ॲज अ नेशन स्टेट ते मरायला लागले, फेल्ड स्टेट झाले, आपल्याला इथं लय आनंद होतोय. हे पॉलिटिशियनचे वाक्य आहेत. ॲडमिनिस्ट्रेटर्स, पॉलिटिकल सायंटिस्टच्या दृष्टिकोनातून भारताचा सगळ्यात महत्त्वाचा हात असला पाहिजे, पाकिस्तान टिकला पाहिजे. काय? इट शुड सर्वाइव्ह ॲज अ नेशन स्टेट. फरक समजतं का? सांगेल मी IR मध्ये. सिंपल सिंपल. पॉलिटिशियंस क्या कहेंगे कि चाइना डरता है इंडिया से. नहीं, क्या चाइना जो है हमें डरना चाहिए चाइना से. चाइना कभी भी हमें पर कुछ भी कर सकता है, ये आपल्याला भीती दाखवली जाते. बट ॲनालिस्ट त्यांचा आपला काय विषय? नाही भाई, इट्स रॉंग. ॲक्च्युली इट इज नॉट इंडिया हू शुड बी फिअरफुल ऑफ चायना. इट इज चायना हू इज फिअरफुल ऑफ इंडिया. तुम्ही विचार करणार हाऊ.
मी म्हणेल कम टू IR बॅच, आय विल टेल यू हाऊ. द ग्रेटेस्ट फिअर इन चायना इज इंडिया and Indian democracy. What? समझ में आ रहा है? बाकी कुछ नहीं. हाँ, क्योंकि ऐसे कहा जाता है राष्ट्रों के पास मिलिट्री होती है. क्या? हाँ, पाकिस्तान एक ऐसा राष्ट्र है जिसके मिलिट्री के पास राष्ट्र है. ठीक है. और ऐसा कहा जाता है राष्ट्रों में पॉलिटिकल पार्टीज होते हैं. ठीक है, राजकीय पक्ष होते हैं. चाइना एक ऐसा एग्जाम्पल है, राजकीय पक्ष का राष्ट्र है. सी द डिफरन्स. फरक समजतोय? देशामध्ये राजकीय पक्ष असतात, पण चायना कसलं एग्जाम्पल है? एक राजकीय पक्ष है जैसा स्वतःचा देश है और उसको डर लगा रहता है कब ये देश मेरे हाथ से निकल जाएगा. The difference. Analyst. This is what matters. There is nothing to fear about. Got it? But this is what it is. जो न्यूज़ में दिखता है या मीडिया पे चलता है वो एक अलग बात है, और अपना एनालिसिस वो एक अलग बात करनी चाहिए. Got it? हाँ, and understand you are not journalist. कौन? यू आर पॉलिटिकल साइंटिस्ट. फरक है उसमें भी. गॉट इट गाइज? हां, समजता मी काय म्हणतोय? पत्रकार नाही आहात तुम्ही, पॉलिटिकल सायंटिस्ट. काय एक्सपेक्ट केलं जातं पॉलिटिकल सायंटिस्टकडनं? काय एक्सपेक्ट केलं जातं? गव्हर्नन्स, ज्याला आपण म्हणू शकतो शासन. बराबर है? शासन तो सभी जगह पे हो रहा है. घर पे भी हो रहा है, समाज में भी हो रहा है, राष्ट्र पर भी हो रहा है. पॉलिटिकल साइंटिस्ट का रोल क्या आता है? ये गवर्नेंस जो भी है उसको क्या करना है? ये विषय क्यों पढ़ना है? ये कहाँ से कहाँ लेकर जा रहे हो हमें? सही बात है भाई, ये ऑब्जेक्टिव है. हाँ, ज्याला आपण मराठीत म्हणणार दॅट्स इट. कळलं का? हाय ऑब्जेक्टिव्ह. म्हणून तुम्ही ज्यावेळेस कुठलंही पॉलिटिकल सायन्सचं उत्तर देताय, ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असलं पाहिजे. तुम्ही काय सांगताय? हा बघा, विचारवंतांचे विचार नाही सांगायचे तुम्हाला, शासनाशी रिलेटेड त्यांचे काय विचार आहे हे सांगायचे. काय? आणि हे विचार जे आहेत ते का आपण अभ्यासतोय? अरे त्याचं काहीतरी महत्त्व आहे म्हणून आपण अभ्यासतोय ना. म्हणूनच त्यांना विचारवंत म्हटलंय ना. तत्वज्ञ म्हणतो आपण त्यांना, फिलॉसॉफर म्हणतात. फिलॉसॉफर कोण आहे? तत्वज्ञ कोण आहे? फिलॉसॉफर इज द वन हू हॅज लव फॉर नॉलेज, ज्याला ज्ञानाप्रती प्रेम आहे. नॉलेजेबल पर्सन आहेत ते त्यांचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. तुम्हाला पटत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण त्यांनी त्यांचं काम केलं, त्याचं महत्त्व आहे. म्हणून तर आज ते फिलॉसॉफर म्हणून ओळखले जात आहेत, तत्वज्ञ म्हणून ओळखले जात आहेत, विचारवंत म्हणून ओळखले जात आहेत. साधी गोष्ट घ्या ना. अरिस्टॉटल सेड इनइक्वॅलिटी इज द मदर ऑफ रेव्होल्युशन. हे त्याचं वाक्य आहे. असमानता क्रांतीचे जनक आहे. पण बघा आजच्या काळात पण त्याचंच लिंक लावू शकतो. सिंपल. पॉलिटिकल सायंटिस्टकडनं ही अपेक्षा केली जाते. कुठली? त्याबाद तो जो अभ्यास करणार आहे, शासन तर होतच आहे, पण त्या शासनाला सुशासन कसं करायचं, गुड गव्हर्नन्स कसं करायचं, कुठलाही टॉपिक, कुठलाही चॅप्टर ह्या दृष्टिकोनातून बघायचं. बरोबर आहे? लिबर्टी. काय? लिबर्टी शब्द ऐकला? न्याय शब्द ऐकला? जस्टिस, इक्वॅलिटी, समानता ऐकले? का हवेत? का द्यावे? लिंक वही तो है. कळतंय का? सिंपल. एव्हरीथिंग इज लिंक टू दिस. अख्खा पॉलिटिकल सायन्स लिंक्ड कशाशी आहे? कळालं? कळालं ऑब्जेक्टिव्ह काय आहे पॉलिटिकल सायंटिस्टकडचं? आणि विषय जो आहे
तो कशाशी लिंक्ड आहे? समजतंय का मी काय सांगतोय? म्हणून ज्यावेळेस कोणी तुमचे उत्तरही इव्हॅल्युएट करत असेल, का मार्क येत नाहीये, ह्या डायमेन्शनने लिहिलंच नाहीये, बरोबर आहे? शासन राष्ट्रामध्ये होत आहे, राष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या तरी भौगोलिक प्रदेशावरती होत आहे, टेरिटरीवर होत आहे, बराबर है? गवर्नेंस किसी न किसी कोई टेरिटरी पे हो रहा है. अरे बट गवर्नेंस इंटरनेशनल लेवल पर भी हो रहा है. क्या हो रहा है? हाँ, फक्त फरक काय? डोमेस्टिक टेरिटरी, भौगोलिक प्रदेश जो आपला आहे, तिथे कुणावरती शासन केलं जातंय? लोकांवरती. आंतरराष्ट्रीय फील्डमध्ये कुणावरती शासन केलं जाते? देशावरती, त्याच्या ॲक्शनवरला कंट्रोलमध्ये ठेवण्यास. सी द डिफरेंस. शासन उधर भी हो रहा है. तो मेरे को बात बताइए, इंटरनेशनल रिलेशन किसके अंदर पढ़ना चाहिए? बेसिकली इंटरनेशनल रिलेशन का दूसरा नाम गवर्नन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. व्हॉट इज इट? हे काय म्हणाल? हां, इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यास करणं म्हणजे काय? आपण काय शिकणार आहोत? हां, आंतरराष्ट्रीय लेवलला शासन कशा प्रकारे होत आहे हे आपण शिकत आहोत. गव्हर्नन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. दिस इज इंटरनॅशनल रिलेशन. कुठल्याही प्रदेशावरती गव्हर्नन्स का करायचं, शासन का करायचं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? का करायचं शासन? वेलबिंग, वेलफेअर, कल्याण. लोकांचं काय व्हायला पाहिजे? कल्याण. कल्याण कसं होणार? डेव्हलपमेंट. शासन जर नसेल चांगल्या पद्धतीने होतं तर डेव्हलपमेंटच होणार आहे, कल्याणच होणार आहे. इंटरनॅशनल लेवलला का शासन करायचं? शांतता. शांतता का ठेवायची आहे? कल्याण, डेव्हलपमेंट. दॅट्स इट. प्रॉब्लेम काय? हां, इथे राष्ट्रमध्ये गव्हर्नमेंट दिसते पनिश करायला कोण चुकीचा वागत असेल तर. हां, आंतरराष्ट्रीय फील्डमध्ये कोण सापडत नाही. देर इज नो वन ओव्हर अँड अबाव नेशन स्टेट. आता युनायटेड नेशन्स आहेत पण तेही काय कामाचं नाही. कळलं? म्हणून उलट त्याचा अभ्यास करणं तर फार जरुरी आहे. इनफॅक्ट ईच अँड एव्हरीबडी शुड स्टडी दॅट थिंग. कारण आज बघा कुठं जरी युद्ध होत असेल तर सगळ्या देशांना त्याचा फटके बसत आहेत, बरोबर की नाही? दॅट्स अ प्रॉब्लेम. अवघड नाही आहे ते, पण बिगर पिक्चर तुम्ही समजून घ्या. बिगर पिक्चर समजतंय? पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करणार? शासनाचाच करायचा आहे, सिस्टमॅटिक स्टडी. आणि इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पण शासनाचाच अभ्यास करायचा, गव्हर्नन्सचाच अभ्यास होतो, पण कुठल्या लेवलला? इंटरनॅशनल लेवलला. दिस इज द बिगर पिक्चर. शासन का असलं पाहिजे? ते चांगलं का असलं पाहिजे? अरे भाई, पीस डेव्हलपमेंट, पीस डेव्हलपमेंट. दॅट्स द ओनली ऑब्जेक्टिव्ह. बराबर ना? सरकार से क्या उम्मीद होती है हमारी? गव्हर्नमेंट कडनं आपण काय आशा लावतो? काय रिक्वायरमेंट आहे आपली त्यांच्याकडनं? वही भाई, प्रोग्रेस कराइए, डेव्हलपमेंट करून आणा, विकास घडवून आणा, शांतता बहाल करा आणि डेव्हलपमेंट करा. एवढंच तर डिमांड आहे. अजून काय वेगळं आहेत का? सिंपल. बट काहीतरी दिक्कत आहे. मग ह्याच्यासाठी अभ्यास. चला यांच्याकडं, हे सांग बाबा तू काय प्रॉब्लेम आहे. सिंगल पार्टी असून काय इश्यू आहेत? ठीक आहे, एकाच पार्टीला मेजॉरिटी येते, काय प्रॉब्लेम आहे? असायला पाहिजे का नसायला पाहिजे? इंटरनल स्पिअर. करप्शनमुळे काय इश्यू आहेत? कास्ट, एथनिसिटी, पॉलिटिक्स, रिलिजन ह्यांचा पॉलिटिक्समध्ये वापर होतो. शासन करण्यामध्ये ह्याचा रोल आहे भारतामध्ये. काय इश्यू आहे? काय प्रॉब्लेम आहे? सोशल मूवमेंट्स, काय प्रॉब्लेम आहे? पार्लमेंट रोल काय आहे, पण चाललंय काय? कार्यकारी मंडळ ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो, रोल क्या है, कर क्या रहे? सिंपल. पॉलिटिकल पार्टी रोल काय? डेमोक्रेसीमध्ये, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये ज्याला आपण म्हणतो, पक्ष लागतात, राजकीय पक्ष. रोल काय त्यांचा?
काम काय? लोकांचे जे इंटरेस्ट आहे ते कॉन्क्रीटपणे पुढे ठेवायचे पब्लिक पॉलिसीमध्ये, पॉलिसी बनवण्यामध्ये. हे काय काम करतात? पॉवरला कसं यायचं. सी द डिफरन्स. पण हे अभ्यासकच सांगू शकेल ना, महत्वाचं ते आहे. सिंपल. दिस इज व्हॉट इज आस्क्ड. डोंट थिंक की बाबा असं काय भरपूर कॉम्पल्सरी एक एक क्वेश्चन तिकडले आहेतच. तुम्ही कुठलाही इयरचा पेपर बघा, ते थीम्स मी काढून दाखवतो तुम्हाला, पण तिथं लिहायचं काय या डायमेन्शन. समजताय मी काय म्हणतो? सो इफ हॅव टू टॉक अबाउट पॉलिटिकल सायंटिस्ट, लक्षात आलं त्याचं कार्य काय? सुशासन. हे त्याच्याकडे त्याचं काम हे आहे की बाबा शासन तर होत आहे आणि सुशासन कसं येऊ शकेल ह्यासाठी सजेशन देणे, काम करणे त्यासाठी. दिस माइट बी वन ऑफ द बिगेस्ट इम्पॉर्टंट रोल ऑफ पॉलिटिकल सायंटिस्ट. डोमेस्टिक स्पिअरमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्पिअरमध्ये कशासाठी त्यांनी काय काम म्हणून हे जो अभ्यास सांगावा? हां, पीससाठी. शांतता कशी बन का गरजेची आहे? डेव्हलपमेंट. सिंपल. इज इट क्लिअर गाईज? सो सिलेबस एकदम छोटासा सिलेबस आहे. हां, ते बाकीच्या सिलेबसशी कंपेअर जर केलं आपण, कशाशी? बाकी विषयांचा डिटेलिंग जास्त केलेलं आहे त्यांनी, म्हणून तो काय दिसतंय, आणि म्हणून हा आम्हाला नको असा अप्रोच आहे. बट इतुसा है, कितुसा है, देखो एक पेज में बिठा दिया मैंने. कळते का काय? हां, एक तर आहे पॉलिटिकल थिअरी. दिस इज वन पार्ट. गॉट इट? नेक्स्ट इज इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. पॉइंट दिसतंय तुम्हाला? थर्ड आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, तुलनात्मक राजकारण, इंटरनॅशनल पॉलिटिक्स, आंतरराष्ट्रीय राजकारण, आणि इंडिया अँड द वर्ल्ड लिहिलेलं आहे तिथे. काय लिहिलं आहे? हां, नावामध्ये काहीतरी भलतंच आहे, इंटरनॅशनल रिलेशन लिहिलेत, पण बघायला गेलं इंटरनॅशनलचा रिलेशनचा जो सिलेबस आहे अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये बेसिकली काय आहे? इंटरनॅशनल पॉलिटिक्स. कळालं मी का शब्द वापरला तो? पॉलिटिक्स कुठेही सापडलं तर मराठीमध्ये त्याला राजकारण म्हणतात. तुमच्या समजण्यासाठी मी सांगतो, त्याला काय काय म्हणून सबस्टिट्यूट करायचं? शासन. ठीक आहे. राजकारण जे केलं जातं ते कशासाठी केलं जातं? शासनासाठी केलं जातं. समजतं मी काय म्हणतोय? पॉलिटिक्स मीन्स व्हॉट? गव्हर्नन्स. क्लिअर गाईज? बट हे जे शासन होत आहे कुठल्या लेवलला? आंतरराष्ट्रीय. सिंपल. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तर जॉग्रफी काही नाही, ते हे वेगळं आहे. अँड इंडिया अँड द वर्ल्ड, ह्याच्यामध्ये आपण बेसिकली नाव काय देतो ह्याला? ॲक्च्युली नाव त्याला आपण असं देतो, पण तिथं काय लिहिलं आहे सिलेबसमध्ये? इंडिया अँड द वर्ल्ड, भारत आणि जग. भारताचे संबंध बाकीच्या देशांबरोबर आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? पण त्याच्यामध्ये नक्की काय करायचं तो वेगळा पाठ. कळालं? किती घटक झाले टोटल मॉड्यूल्स? 1, 2, 3, 4 अँड 5. टोटल मॉड्यूल किती आहेत? 5च मॉड्यूल आहेत. ओके. सो PSIR अभ्यास करायचा आहे. मॉड्यूल्स किती आहेत टोटल? 5. कुठलीही गोष्ट करण्या अगोदर क्लिअर कट त्याची आयडिया असणं गरजेचं. पहिला पार्ट पॉलिटिकल थिअरी, त्याला आपण म्हणतो राजकीय सिद्धांत. पॉलिटिकल थिअरीमध्ये त्याचे सब पार्ट्स आहेत. 3च गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. किती गोष्टी आहेत? हां, कुठले कुठले? पॉलिटिकल थॉट, ज्याला राजकीय विचारधारा म्हणू शकतो. पॉलिटिकल आयडियोलॉजी, ज्याला आपण विचार प्रणाली म्हणू शकतो. आणि तिसरं काय? कन्सेप्ट. फक्त काय केलं मी म्हटलं? डिटेलिंग. काय? हां, एवढं जरी लिहिलं असतं तरी समजलं असतं, पण डिटेलिंगमध्ये दिलं आहे. ह्याच्याबद्दल हे विचारणार. म्हणजे पॉलिटिकल थॉटमध्ये खूप सारे विचारवंत आहेत, त्यातले आम्ही फक्त 8 विचारणार. किती? हां, आयडियोलॉजी भरपूर आहेत, विचारधारा जे आहेत, विचार प्रणाली आहेत ते भरपूर आहेत.
बट आम्ही कुठल्या कुठल्या विचारलं कशा ते त्यांनी दिलं आहे, ते डिटेलिंग केलेलं आहे. काय केलं आहे? डिटेलिंग. तसंच पॉलिटिकल संकल्पना, राजकीय संकल्पना भरपूर आहेत, त्यातले 4-5 डिटेलिंगमध्ये करून दिलेलं आहे. म्हणून सिलेबस डिटेलिंगमुळे तो कसा दिसतो? मोठा दिसतो. पण आहे एवढंच. कळालं मी काय म्हणतो? सो घाबरू नका, सिलेबस मोठा असं वाटतं नाही, उलट त्यांनी छोटा करून दिला आहे. समंदर आहे, नाही तो हर एक सब्जेक्ट समंदर आहे. गॉट इट? कमिंग टू IGP, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, सरकार आणि राजकारण. अगेन हा एंटायर पार्ट तुम्हाला कशामध्ये बेस देईल? GS2. सिंपल. कॉम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स 2 ते 3 पॉईंट आहेत फक्त. किती पॉईंट आहेत? त्याला तुलनात्मक पॉलिटिक्स असंही म्हणतात किंवा राजकारण म्हणतात. ठीक आहे. थोडक्यात मी काय म्हटलं? पॉलिटिक्स ह्याला कशाने सबस्टिट्यूट करायचा? बस, शासन. तुलनात्मक शासन म्हणजे काय? अमेरिकामध्ये शासन होतं आहे, बरोबर आहे, UK मध्ये शासन होतं आहे, भारतामध्ये पण होतं आहे. चला तुलना करूया. तुलना केल्याने काय होतं? कळतं कौन कितना पानी में है. ऑल 3 आर डेमोक्रेसीज, बरोबर ना? तिन्ही काय आहेत? लोकशाही आहेत, बरोबर आहे की नाही? तिन्ही लोकशाही आहेत की नाही? UK आणि आपण बोथ आर पार्लिमेंटरी डेमोक्रेसीज असं म्हटलं जातं. पार्लिमेंट आहे दोन्हीमध्ये, इथं पण आहे. पण बाबा ते ज्या प्रकारे फंक्शन करतात आणि आपण ज्या प्रकारे फंक्शन करतो त्यामध्ये फरक आहे की नाही? UKचं पार्लमेंट आणि इंडियाचं पार्लमेंट ते जे फंक्शन करतायत यांची तुलना केल्यावरच कळतं ना की काय योग्य होतं आहे आणि काय अयोग्य होतं आहे. पॉईंट क्लिअर आहे? सो तुलनात्मक राजकारण ह्याच्यामध्ये आपण पॉलिटिक्सशी रिलेटेड, शासनाशी रिलेटेड भरपूर काही गोष्टी आहेत. त्यातल्या त्यात त्यांनी 3 ते 4 गोष्टी ठेवलेल्या आहेत. कुठलं? स्टेट, दुसरं प्रेशर ग्रुप, तिसरं सोशल मूवमेंट, इंटरेस्ट ग्रुप, NGOज जे आहेत, ह्या एवढ्या तुलनात्मक राजकारणामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि त्याचे काही अप्रोचेस आहेत. काय आहे? अप्रोचेस, मेथड म्हणतात त्याला. कळालं? तो पार्ट त्याच्यामध्ये आहे. कंपल्सरी 1 क्वेश्चन त्या भागातून येतो, जसं सांगेल तसं करून जावा, ऑटोमॅटिक ते क्वेश्चन मार्क होतात. इज इट क्लिअर? नेक्स्ट जो दुसरा घटक आहे तो कुठला आहे? इंटरनॅशनल पॉलिटिक्स. आता ह्याला तुम्ही कसं बघणार? आंतरराष्ट्रीय लेवलला काय होतंय? गव्हर्नन्स होतंय, शासन होतंय. बस, संपला विषय. आपण ह्याचा अभ्यास का करायचा आहे? बस. का गरजेचं आहे? बस, संपला विषय. तुम्ही टॅक धरा फक्त. कळालं? मग ह्याच्यामध्ये जे काही टॉपिक्स आहेत, ज्यावेळेस मी हा मॉड्यूल घेईल त्यावेळेस तुम्हाला ते एक बिगर पिक्चर मी तुम्हाला देईल. आणि लास्ट, भारत एक नेशन स्टेट आहे, बरोबर आहे, एक राष्ट्र आहे. आणि ह्याचेही संबंध बाकीच्या देशांबरोबर, बाकीच्या राष्ट्रांबरोबर होत आहे. शासन जे होत आहे आंतरराष्ट्रीय लेवलला, भारताच्या पण काही गरजा आहेत, भारताचे पण काही इंटरेस्ट आहेत. आणि म्हणून हे संबंध तो बाकीच्या जगांबरोबर बनवत आहे. त्याचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहोत? इंडिया अँड वर्ल्ड, आंतरराष्ट्रीय धोरण म्हणा किंवा इंडियन फॉरेन पॉलिसी म्हणा किंवा इंडियाज इंटरनॅशनल रिलेशन म्हणा. एक थोडा पार्ट त्यांनी त्याच्यामध्ये कव्हर केला आहे. आता हा पार्ट त्यांनी बसवला कसा आहे? हे जे 2 भाग आहेत, पॉलिटिकल थिअरी, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, हा त्यांनी पेपर 1 पहिला पेपरमध्ये बसवलेला आहे. हा आहे पार्ट A आणि हा आहे पार्ट B. आणि दुसरा जो पेपर आहे इट इज इन पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 2चं जर बघायला गेलं, हे 2 भाग जे आहेत ते टाकले आहेत पार्ट A मध्ये आणि हा जो भाग आहे हा टाकला आहे पार्ट B मध्ये. सिंपल. इज इट क्लिअर? समजतं मी काय म्हणतो? इफ आय हॅव टू शो ऑन बोर्ड, सो तुमचाही ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असला पाहिजे. पेपर 1 मध्ये 2च भाग आहेत,
पॉलिटिकल थिअरी आणि आय इंडियन गव्हर्नमेंट आणि पॉलिटिक्स. आणि पेपर 2 मध्ये 3 भाग आहेत आपल्या मॉड्यूलचे. एक तर आहे तुलनात्मक राजकारण किंवा कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, इंटरनॅशनल पॉलिटिक्स, आणि तिसरा आहे इंडिया अँड वर्ल्ड. इंटरनॅशनल रिलेशन म्हणा, इंडियाज इंटरनॅशनल रिलेशन म्हणा, इंडियन फॉरेन पॉलिसी ॲनालिसिस म्हणा, यू कॅन हॅव इट इन वॉट. ठीक आहे. हा सगळा भाग आणि हा सगळा भाग GS पेपर 2च्या जो IRचा जो पार्ट आहे तो याच्या थ्रू कव्हर होतो. बरोबर आहे, समजतं. म्हणून तुम्ही जेव्हा इथे प्रिपेअर करता तो ॲटोमॅटिक भाग कव्हर केला जातो. IGPचे जे काही पार्ट्स आहेत तर अख्खं इंडियन पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन हा कव्हर केला जातो. त्याचं इंडियन पॉलिटीचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये अच्छा तरीके से ओव्हरलॅप हो जाता है. परत मी तुम्हाला तो हे पण सांगितलं, गव्हर्नन्सचा काही इशू, इंटरनल सिक्युरिटीचे काही इशू, तोही त्याच्यामध्ये कव्हर केला जातो. सो इट हॅज ओव्हरलॅप. हिस्ट्रीचा नॅशनल मूवमेंट कव्हर केला जातो. का? अरे इंडियन फ्रीडम स्ट्रगल काय ऐकलं असेल तुम्ही? हां, इंडियन फ्रीडम स्ट्रगल मूवमेंट काय, बरोबर आहे. राष्ट्रीय काय म्हणतात त्याला, स्वातंत्र्य चळवळ म्हणतात, बरोबर, किंवा क्रांती म्हणा, रेव्होल्युशन म्हणा. रेव्होल्युशन तर आपण म्हणणार नाही, इथं चळवळच म्हणणार. ह्याचा ही जी चळवळ आहे, ही जी मूव्हमेंट आहे, इट इज अ मूव्हमेंट. ही काय सांगते? भारत राष्ट्र कसा बनत आहे, ह्या चळवळी कशासाठी झालेल्या आहेत. इट इज अ मूव्हमेंट रिलेटेड टू व्हॉट? फ्रीडम. बरोबर आहे. म्हणजे काय? स्वातंत्र्य. ठीक आहे, मराठीत झालं. म्हणजे काय? येस, नाही. इट इज अ मूव्हमेंट रिलेटेड टू हाऊ इंडिया बिकेम अ नेशन स्टेट. भारत राष्ट्र कसा बनला. मॉडर्न हिस्ट्री क्या है? इट इज अ टेल ऑफ व्हॉट? मेजॉरिटीली इंडिया बिकमिंग अ नेशन स्टेट. अरे किती सोपं आहे. हां, हिस्ट्री, पॉलिटिक्स, दे आर लिंक्ड असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये सांगतो पहिलं म्हण काय, पॉलिटिक्स हॅज नो फ्रूट्स विदाउट हिस्ट्री एंड हिस्ट्री हैज़ नो रूट्स विदाउट पॉलिटिक्स. हिस्ट्री में हम क्या पढ़ते हैं? पास्ट पॉलिटिक्स. और पॉलिटिक्स में क्या पढ़ते हैं? प्रेजेंट हिस्ट्री. ऐसा हुआ था, ऐसा हो सकता है. बराबर है. कळालं हे वाक्य? सो मार्क माय वर्ड्स, when you are doing IGP, it is also will be helping you substantially in discussing, talking about Indian freedom struggle movements. हिस्ट्रीचा पार्ट कळतंय का मी काय सांगतोय? फक्त इश्यू काय आहे ना, भीती. आता तरी ओपन अप होत झाले का तुम्हाला हा विषय, काय काय करायचं, त्याचा फायदे काय काय आहे, त्याच्यामध्ये नक्की काय अभ्यासायचं आहे. सगळं काही शासनाशी रिलेटेड आहे, ह्याच्याशी रिलेटेड बाहेर काही नाही आहे. पण अप्रोच क्लिअर ठेवा. IGP वरती प्रश्न देताना, लिहिताना, पॉलिटिकल थिअरीवरती प्रश्न लिहिताना ऑब्जेक्टिव्ह डोक्यात काय आहे? गुड गव्हर्नन्स. सिद्धांत आपण कशासाठी, हा अभ्यास कशासाठी करतोय? गुड गव्हर्नन्ससाठी. IGP भारताचं शासन आपण वाचणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? हे शासन सुशासन करण्याचं. उत्तरातून हे अपेक्षित आहे. कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, तुलनात्मक राजकारण कशासाठी शिकायचं? अरे भाई, बाकीच्यांबरोबर कंपेअर नाही केलं तर कळणार कसं काय आपल्यात काय चुका आहेत? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आपण जेव्हा दुसऱ्यांबरोबर कंपेअर करतो तेव्हा आपल्याला काय कळतं? तुलना करतो, कळतो काय कमतरता, कोण पुढे कोण मागे, काय असायला हवं, हे कंपेअर केल्यावरच कळतं ना. यार्डस्टिकच नसेल, मोजमापच नसेल, तुलनाच नसेल तर कळणार कसं काय आपण योग्य दिशेने चाललोय का नाही चाललोय. शासन चांगलंच करणार आहे ते. बरोबर आहे. समजतंय का? समजतंय का काय चाललंय? इंटरनॅशनल पॉलिटिक्स हे तर फार महत्त्वाचं आहे आत्ताच्या काळामध्ये. काय इश्यू आहे? पीस. शासन
राष्ट्रीय स्तरावर पण होत आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पण होता है, इंटरनेशनल लेवल पे हो रहा है. वाई टू स्टडी दिस, का अभ्यासाचा है? अरे भाई वहाँ पर पीस रहेगा तो यहाँ पर सब सही चलेगा. बरोबर आहे की नाही? बाहेर आग लागली असं घरात बसून काय वाचणार आहे का? वो भी जलने ही वाला है. सिंपल. पीस ॲट इंटरनॅशनल लेवल विल प्रमोट डेव्हलपमेंट. इंटरनॅशनल पॉलिटिक्स त्यासाठी अभ्यासाचं आहे, कारण ते कंट्रोल करायला कोण नाही आहे त्या लेवलला, त्या स्पिअरला. कंट्रोल करायला घरी बघा आई वडील असतील, कोणतरी हेड असेल, राष्ट्रीय लेवलला सरकार आहे, आंतरराष्ट्रीय लेवलला कोणी नाही आहे. उलट ते भटकं कुत्र्यागत फिरत असतात सगळे, काय वाटेल ते करत बसतील. त्रास होतो सगळ्यांना त्याच्यामुळे. हां, पहिला युद्ध क्यों हुआ, किस लिए हुआ? महायुद्ध जे झालं पहिलं, फर्स्ट वर्ल्ड वॉर, रिझन कॉलनीज. बरोबर आहे. सेकंड रिझन सेम आहे. हिटलरचे जास्त कारण आहेत त्याच्यामध्ये. कोण? हिटलर. इंटरनल कॉलनायझेशन, वसाहतवाद. इंटरनल युरोपलाच तो वसाहत बनवायला लागला. भाऊ तुम्हाला दुसरीकडे जाऊन देत नाही, मी तुम्हालाच गिळतो. ग्रीड. काय महत्वाचं आहे? काय? लोभ. त्याच्यावरतीच आपल्यावरती कित्येक वर्ष शासन झालेलं आहे. आपल्या डेव्हलपमेंटसाठी हे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. हां, एकट्याने डेव्हलपमेंट करता येणार नाही. दुसऱ्यांबरोबर समझोते म्हणा, दुसऱ्यांबरोबर राहावं लागणार आहे. पार्टनरशिप थ्रू करावं लागेल. आता जे आहे ते एकट्याने होत नाही भाई, मिलकर करना पडेगा. फॉरेन पॉलिसी, काय इश्यूज आहेत रिजनल लेवलला भारताचे, काय इश्यू आहेत इंटरनॅशनल लेवलला भारताचे, कशा प्रकारे ते आपला इंटरेस्ट फुलफिल करू शकतो, कशा प्रकारे आपला विकास घडवून आणू शकतो, काय इश्यूज आहेत रिजनल लेवलला, बायलॅटरल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला. या सगळ्या गोष्टी इथं अभ्यासाच्या असतात. विषय क्लिअर आहे? कुणाला हितपर्यंत काही डाऊट विषयामध्ये काय काय एक्सपेक्टेड आहे? एनी डाऊट रिलेटेड टू एनी ऑफ द सबसेक्शन्स? येस. आता सिरीज बेसिकली आई टेल यू फ्रँकली, हा बेस आहे. और ये यहाँ के जो सिद्धांत आहे हे जर माहीत असतील तरच ते इथे वापरता येतात. ठीक आहे. नो ॲनालिसिस ऑफ ऑल द टॉपिक्स इज पॉसिबल विदाउट पॉलिटिकल थिअरी. कळतं? GS पेपर 2 मध्ये मार्क कमी येण्यामागचं कारण काय? बाकीच्या मुलांना, जे पॉलिटिकल सायन्सची मुलं आहेत त्यांना येतात ते मार्क, बाकीच्या मुलांना का कमी येत आहेत? कारण थिअरीचा पार्ट त्यांच्याकडे नसतो. ठीक आहे. अजूनही कित्येक तरी मुलं डेमोक्रेसीला फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटच म्हणतात, सरकारचा एक प्रकार. कशाला? लोकशाही म्हणजे काय? या असे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. बट डेमोक्रेसी हा फक्त सरकारचाच प्रकार नव्हे, ते एक प्रकारचं मूल्य आहे. इट इज अ व्हॅल्यू. व्हॉट इज इट? दिस इज अ ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे. समजतं मी काय म्हणतो? ते काय आहे? एक प्रकारचं मूल्य आहे, एक व्हॅल्यू आहे. आणि ते सगळीकडे नाही सापडत, एका ठराविक समाजामध्येच सापडतं आणि ते रुजू होऊ शकतं. भारताचा तोच प्रॉब्लेम आहे. काय? हे मूल्यच आपल्या समाजाचे नव्हते आणि आपण तिथं ॲज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, सरकारचा एक प्रकार म्हणून काय लावली आहे? डेमोक्रेसी लावली आहे. म्हणून आपल्या इथं थोडेफार इश्यू आहेत, इश्यू झालेले आहेत. समजतंय? हां, आपण बघा आता साधं उदाहरण देतो. समाजामध्ये तुम्हाला मी एक साधं सांगतो, अजूनही ऑनर किलिंग होती आहे. बरोबर आहे की नाही? ऑनर किलिंग माहिती आहे, परवाच झाली आहे हरियाणा. ठीक आहे. अजूनही अनटचॅबिलिटी, अजूनही जातीवाद आपल्यामध्ये आहे का नाही? कास्ट सिस्टम, डिस्क्रिमिनेशन आहे का नाही? तर थोडक्यात जर बघायला गेलं, आपल्या मूल्यांमध्ये माणसाला स्वातंत्र्य देणं आहे का मूल्य? सांगा बरं.
समाज मूल्यामध्ये स्वातंत्र्य देणं हे आहे का? जनरल बोला. प्रॉब्लेम आहे की नाही? हां, समानता द्या लोकांमध्ये, माना. आहे का हे मूल्य? आहे का? थोडंफार प्रॉब्लेम आहे इथे पण. कास्ट सिस्टम काय? इट इटसेल्फ बिलीव डिस्क्रिमिनेशन आहे ना. प्युरिटी आणि इम्प्युरिटीच्या कन्सेप्टवरती आहे ते. बरोबर आहे. तिसरं, अधिकाराच्या तर गोष्टीच करायचा नाही भाई. बरोबर आहे. आपल्या इथं आहे का असा अधिकार? आपल्या इथं कशाच्या गोष्टी केल्या जातात? कर्तव्याच्या गोष्टी केल्या जातात. हे तुझं कर्तव्य आहे, कार्य तुझं आहे, धर्म आहे. बरोबर. पण अधिकाराच्या गोष्टी केल्या जातात का? नाही. डेमोक्रेसीच्या व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या आहेत? ट्राय व्हॅल्यूज आहेत. तीन मूल्य आहेत. कुठले? लिबर्टी टू मॅन, इक्वॅलिटी टू मॅन अँड राईट्स टू मॅन. दीज आर द 3 व्हॅल्यूज. हे मूल्य आहेत लोकशाहीचे. आपल्या समाजाची जर आपण जडणघडण बघितली तर ह्या व्हॅल्यूज थोड्या, हां, आपण म्हणून म्हटले, नेहरूजींनी काय म्हटलंय, ट्रायस्ट विथ द डेस्टिनी. संविधान काय करतं? ह्या व्हॅल्यूज प्रमोट करत आहे, हे मूल्य प्रमोट करतोय. ठीक आहे, नाही आहे, ठीक आहे, बट इथून पुढे प्रमोट करणार आपण. समजतंय? म्हणून आपल्या इथे होतंय काय, ट्रॅडिशनॅलिटी आणि मॉडर्निटी हे दोन्ही चालू आहेत. आणि त्याच्यामुळे क्लॅशेस समाजामध्ये आपल्याला दिसत आहेत. काय दिसत आहेत? क्लॅशेस, तंटा. समझ में आ रहा है? ये दिक्कत है. समाज मॉडर्नही होत चाललाय आणि ट्रॅडिशनल पण आहे. कळलं? म्हणून एकाने कोणी जर असा आवाज केला, हां, मुझे राईट्स चाहिए, की त्याला लगेच गार केला जातो, गायब पण केलं जातं. मनाविरुद्ध काय करतं, मनासारखं काय करतंय, समाजाविरुद्ध जातं की त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतले जातात. ह्या सगळ्या गोष्टी काय करतात? हे क्लॅशेस काय आहेत? हे तंटा काय आहेत? त्याच्यामुळेच तर आहे. समजतं मी काय म्हणतो? सो डोंट थिंक. पेपर जो आहे बेसिक जो बघायला गेलं, पॉलिटिकल थिअरी हे जे आहे हा कोर आहे सब्जेक्टचा. काय आहे? कोर. आणि बाकीचे जे विषय आहेत हे बघायला गेलं ॲप्लिकेशन आहे याचा त्या व्हेरियस फील्डमध्ये. कशाचा? म्हणून सिलेबस कंप्लिशनच्या बाबतीत पण बघायला गेलं तर ह्या भागाला किती टक्के वेळ लागेल? दिस इज द रियालिटी. 50% अप्रॉक्स, 40% टू 50% वेळ आपण कशावर देणार आहोत? त्या भागावर. कारण तो भाग जर चांगला प्रिपेअर झाला नाही तर बाकीच्या भागांवरती त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो. आणि तुम्ही पण लक्षात घ्या, हिते असो किंवा कुठेही असो, हिते तुम्ही काहीही विचार मांडणार आहात, पण ते सगळे कुठून येतात? ते इकडनं येत आहे. म्हणून हा जर भाग जर तुमचा वीक राहिला किंवा वीक असेल तर बाकीच्या भागांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. सो गिव्ह मोस्ट रिस्पेक्ट, इम्पॉर्टन्स टू दिस पार्ट. सिद्धांत त्याच्यामध्ये 3च घटक आहेत. कुठले? विचारधारा, विचारप्रणाली आणि संकल्पना. हा परफेक्ट ठेवा, बाकीचं सगळं होतंय मग, याला जास्त वेळ लागणार नाही. पण हा जर वीक राहिला तर बाकीच्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहे. इज दिस पार्ट क्लियर? आगे बढ़े. सो इंट्रोडक्शन करेंगे अभी. किती घटक झाले टोटल? 5. ठीक है, चलो इसके बारे में बात करते. ये 3 शब्द है, इसमें भी कंफ्यूजन होता है बच्चों का. पॉलिटिक्स, पॉलिटी आणि पॉलिटिकल सायन्स. राज्यसंस्था, राजकारण, राज्यशास्त्र. ठीक आहे, हे तिन्ही एक प्रकारचे विषय म्हणा चालू शकतो. इंडियन पॉलिटीचा अभ्यास करणे वाचलं असेल ना, इंडियन पॉलिटी, राज्यव्यवस्था. विजिटले पॉलिटी ह्या विषयामध्ये मोस्टली तुम्ही काय स्टडी करता, कशाचा अभ्यास करता? किंवा आपण म्हणू सरकार. कुठल्याही टेरिटरीवरती, भौगोलिक प्रदेशावरती जी सरकार आहे त्याचा अभ्यास करणे म्हणजे कशाचा अभ्यास करणे? पॉलिटीचा अभ्यास.
तुम्ही बघा इंडियन पॉलिटीचं कुठलंही पुस्तक उघडा, त्याचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली काय दिसेल, सरकारचे घटक, युनियन एक्झिक्युटिव्ह. आता आपल्या इथं बघितलं तर कॉन्स्टिट्यूशन वाचलं जातं. का तर आपलं सरकार जे बनलेलं आहे ते बनवलं कोणी आहे, संविधानने बनाया आहे. सिंपल. कॉन्स्टिट्यूशन क्रिएट्स. व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन? कॉन्स्टिट्यूशन बेसिकली काय आहे, ही एक डॉक्युमेंट आहे, बरोबर आहे. बट समजून घ्या, कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूट्स, हा वर्ड कुठून येत आहे, कॉन्स्टिट्यूट्स. म्हणजे त्यांनी काय केलं, कॉन्स्टिट्यूट केले, बनवलेलं आहे. अपना पूरा सिस्टम, पूरा स्पीयर, सोशल स्पीयर, पॉलिटिकल स्पीयर, इकोनॉमिक स्पीयर, पर्सनल स्पीयर, किसने बनाया है, कॉन्स्टिट्यूशन. वो डॉक्यूमेंट है जो कॉन्स्टिट्यूट करती है, इसीलिए उसे कॉन्स्टिट्यूशन कहते हैं. इट इज अ डॉक्यूमेंट विच कॉन्स्टिट्यूट्स. कॉन्स्टिट्यूट करना मीन्स बनाना, और हमारा तो लिखित है. क्या होगा, क्या नहीं होगा, कैसे होगा, कब होगा, क्यों होना, जो भी है सब कुछ उस कॉन्स्टिट्यूशन में लिखा गया. सरकार, उसके पावर्स, उसका स्ट्रक्चर, उसके अधिकार कहाँ लिखा गया है, सब कुछ संविधान में लिखा गया है. इसलिए इंडियन पॉलिटी का पढ़ाई करना, सरकार का पढ़ाई करना, इसका मतलब ही क्या होता है, संविधान का पढ़ाई करना. क्योंकि जो सरकार है वो किसने बनाई है, संविधान ने बनाई है. तो सरकार को पढ़ने के लिए हमको क्या पढ़ना पड़ता है, संविधान को पढ़ना पड़ता है, कॉन्स्टिट्यूशन को पढ़ना पड़ता है. दैट्स इट. इसलिए इंडियन पॉलिटी में मेजर एस्पेक्ट वो होता है, बराबर है. तो अगर आप पॉलिटी पढ़ रहे हो तो GS2 में भी कॉन्स्टिट्यूशन और पॉलिटी है, लेकिन गवर्नेंस नहीं है. क्या नहीं है, कुछ स्पेशल टॉपिक्स शासन से रिलेटेड GS2 मध्ये आहे. पण पॉलिटिकल सायन्स जर तुम्ही अभ्यास करता तोही पार्ट सहसा कव्हर होऊन जातो. कळालं का. सो इंडियन पॉलिटीमध्ये बघायला गेलं, आपण शासन, थोडक्यात सरकार, कुठल्याही भौगोलिक प्रदेशावरचं जे सरकार आहे, गवर्नमेंट ऑफ ऑन अ पर्टिकुलर टेरिटरी, उसका पढ़ाई हम करते हैं. हा पॉइंट क्लियर आहे. दूसरं, दॅट इज पॉलिटिक्स. कळतंय. पॉलिटिक्स मी आत्ता सांगितलं तुम्हाला, पॉलिटिक्स दिसलं म्हणजे तुम्ही कशाची सबस्टिट्यूट करा, गव्हर्नर. पॉलिटिक्स जनरली मीन्स व्हाट, ही एक कला आहे. काय आहे ही एक कला. इंग्लिश में अगर बोलेंगे तो आर्ट. हाँ, कला है, आर्ट है, रिलेटेड टू व्हाट, ठीक है. मैं पॉलिटिक्स पढ़ रहा हूँ, इसका मतलब क्या है, ये जो आर्ट में पढ़ रहा हूँ, किससे रिलेटेड, शासन बोलो या इंग्लिश में आप उसको क्या बोल सकते हो, गवर्नेंस. ये कला है, ये कला है शासनाशी रिलेटेड. ठीक है. नेक्स्ट व्हाट, पॉलिटिकल सायन्स. ॲक्च्युली कित्येक टीचर्स आहेत ना, ते ह्या शब्दाचाच अर्थ सांगू शकत नाही, भारतामध्ये हा शब्द का वापरला जातो. चॅलेंज आहे आपला. ठीक आहे. ॲक्च्युली तुम्ही जर युरोपमध्ये जाताल, कुठे, युरोपमध्ये हा विषयाचं नाव हे काय, पॉलिटिक्स. विषयाचं नाव काय वापरलं जातं. ठीक आहे. आणि तुम्ही जर USA मध्ये गेला, कुठे, USA मध्ये ह्या विषयाचं नाव काय, भारतामध्ये ह्या विषयाचं नाव काय, कुणाचा प्रभाव दिसतो, USAचा. कळलं. भारत बनलं कधी, दादा कोण होता, दादा, दादा जागतिक लेवलवरती दादा. हां, म्हणून काही गोष्टी आपण, अरे दादा के पास ऐसा है, हम भी वही करें. कळतंय का. आणि पॉलिटिकल सायन्स, शास्त्र, राज्य शास्त्र, शास्त्र, शास्त्र शब्द घेण्यामागचा अर्थ किंवा कारण आहे काही, एक स्टेटस मिळतो बघा. काय कळतंय का, स्टेटस समजतंय. हां, आता फॉर एक्झाम्पल बघा, डोंट टेक इट पर्सनली. हां, मी BA करतोय आणि मी इंजिनिअरिंग करतोय, स्टेटस कोणाला आहे, बरोबर आहे की नाही. असो, असा नसायला पाहिजे, बट आहे की नाही, फील होतं की नाही. काय करते पोट्ट, BA आणि काय करतोय, इंजिनियर. फरक आहे की नाही स्टेटसमध्ये. तू काय झाला, मी इंजिनियर आहे, आणि तू काय, मी BA पॉलिटिकल सायन्स.
किंवा बी ए हिस्ट्री, बी ए इंग्लिश, B.Ed सोडूनच दे विषय. स्टेटस का पाहते ना. सायन्स म्हटलं म्हणजे कसं वाटतं, थोडंसं एक प्रेस्टिजियस वाटतं. काय वाटतं? प्रेस्टिजियस. आणि USA मध्ये ह्या शब्दाला खूप क्रेज आहे. काय क्रेज समजते? क्रेज, हां क्रेज कळते का इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हां थोडंसं आपण म्हणू शकतो की बाबा एक प्रकारचे नाही का असे लोकांना वाटतं की हा शब्द वापरावा, ते वापरलं म्हणजे जरा बरं वाटतं, जरा कानाला पण छान वाटतं आणि लोक मानपान देतात. काय देतात? हां पॉलिटिकल सायन्स हा शब्द तिकडनं उगमेस घेतो की बाबा आम्ही काय असं काय आलतू फालतू अभ्यास करत नाही बरं का, सायंटिफिक अभ्यास करतो. कसा करतो? आलं का आता लक्षात? युरोपमध्ये पण US मध्ये हां ह्याच्या मागचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. दुसरं महायुद्ध सगळ्या लोकांना बोलवण्यात आलं, विचारवंतांना, म्हणजे अभ्यासक जे आहेत, बाबा कशा प्रकारे हे युद्ध होत आहेत, पीस कशी आपण प्राप्त करायची, डेव्हलपमेंट कसं करायचं, आणि ह्यांना पत्रिका पण नाही दिली. अमेरिकन पॉलिटिकल सायन्स असोसिएशन अप्सा. पण आपल्या विषयात काहीतरी गडबड आहे. लक्षात येतंय का? आपल्याला कोण महत्त्व देत नाही आहे, किंवा जगाला ह्या विषयाचा कुठलाही वापर किंवा त्याचा आपण म्हणू शकतो रेलेव्हन्स नाही. हे फार वाईट वाटलं. आणि एक बिहेवियरल मूव्हमेंट स्टार्ट होते अमेरिकामध्ये, आणि त्यांच्या थ्रू सायन्सला प्रभाव, ह्या विषयाला थोडा सायंटिफिक कसा बनवता येईल, काय बनवता येईल, सायंटिफिक बनवणं, शास्त्र टाईप बनवायचं. म्हणजे काय, विज्ञानाचे जे बाकीचे जे विषय आहेत त्या टाईपचा आपण ह्या विषयाला बनवण्याचा प्रयत्न करू. आपण कशाला सारखं व्हॅल्यूज आपण पण फॅक्टचा अभ्यास करू, थिअरीज फॅक्ट बेस्ड बनवू. कळतंय का आता? म्हणून अमेरिकामध्ये बघायला गेलं तर पॉलिटिकल सायन्स, आणि तसंच भारताने फॉलो केलं. आपण पण कशाला दुसरं काय करायचं बाई, चल आपल्या इथे विषयाचं नाव काय झालं, पॉलिटिकल सायन्स. म्हणून मी म्हणतो की पॉलिटिकल सायन्स या शब्दाचा अर्थ काय, तुम्ही पॉलिटिकल सायन्स म्हणा किंवा पॉलिटिक्स म्हणा, समजतंय? पॉलिटिक्स इज बेसिकली कला आहे, आर्ट आहे. हां आर्टचे विषय वेगळे होतात, आणि त्याला तुमच्या लक्षात आलं आता सायन्सचा विषय का बनला हा, कारण तो कशाच्या जवळ चाललाय, सायंटिफिकच्या जवळ चालला. म्हणून तो आपण फॉलो केला, पण अभ्यासामध्ये काही डिफरन्स झाला नाही. दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. तर काही ज्या सिद्धांत आहेत, काय सिद्धांत आहेत, थोड्याशा त्याला आपण म्हणतो ना आयडियाजवर बेस्ड, कल्पनेवर बेस्ड आहेत. काही सिद्धांत आहेत ते फॅक्ट्सवर बेस्ड आहेत, व्हॅल्यूजवर बेस्ड असणं आणि फॅक्ट्सवर बेस्ड असणं, दोघांचा त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. समजतंय? म्हणून एक जो पार्ट आहे पॉलिटिकल सायन्स या शब्दाचं लक्षात आलं ओरिजिन काय, तर आपल्या इथं पॉलिटिकल सायन्स म्हणजेच काय, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ गव्हर्नन्स. ठीक आहे, सायंटिफिक मी वापरणार नाही, मी काय वापरणार सायन्समध्ये, सिस्टमॅटिक, पद्धतशीर शासनाचा पद्धतशीर अभ्यास करणे. अजून डीपमध्ये आपण थोड्या पुढे जाऊ, आता नको सध्या. एवढं तरी कळालं का सायन्स म्हणजे काय, पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ गव्हर्नन्स. हां पद्धतशीर आपण त्याला म्हणू शकतो. कुठे गेलं मी, इथे लिहिलं आहे बघा, शासनाचा, येस, शासनाचा पद्धतशीर अभ्यास. कळालं का? अजून बाकीचे पण आहेत, पण त्याला आत्ता सध्या लगेच नको आणायला, नाहीतर ते काय होतं, जर बहुत प्रेशर होणार आहे. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. थोडक्यात या विषयामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो पॉलिटिकल सायन्समध्ये, स्टेटचा, नेशनचा म्हणा, गव्हर्नमेंटचा, सगळं काय, पॉलिटिक्सचा, पॉलिसीज म्हणा, या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या जातात त्याच्यामध्ये. इज दिस पॉईंट क्लिअर? गॉट इट? मुव्हिंग अहेड. आता बघूया पॉलिटिक्स, आणि थोडासा अजून थोडं आपण डीप जाऊया. कळालं? हां तर बघायला गेलं तर पॉलिटिकल सायन्स, पॉलिटिक्स ह्याच्यामध्ये फरक आहे का? थोडासा फरक आहे, जास्त आपण नाही करू शकत. आपण त्याला इंटरचेंजेबली वापरलं तरी काही इश्यू नाही. पॉलिटिक्समध्ये बेसिकली आपण राजकारण ज्याला आपण म्हणतो, बेसिकली आपण काय बघतो त्याच्यामध्ये, समाजाचं संघटीकरण कसं झालेलं आहे, ऑर्गेनाइजेशन कैसे हुआ है, और उस पर शासन कैसे हो रहा है. पॉलिटिक्स में बेसिकली ऑर्गनायझेशन ऑफ द सोसायटी आणि गव्हर्नन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सोसायटी ह्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. हां समाजाचे संघटन आणि त्याचं शासन कशारित्या होत आहे हे तुम्ही राजकारणमध्ये अभ्यास करता. आणि पॉलिटिकल सायन्समध्ये हेच गोष्टी सिस्टमॅटिकली करणं, बस, बाकी काय नाही. नका लोड घेऊ जास्त. काय करायचं ह्या गोष्टी
सिस्टमॅटिकली. ठीक आहे, पॉलिटिकल सायन्स मीन्स पद्धतशीर अभ्यास, सिम्पल, कीप इट सिम्पल. अवघड काही नाही. पण बाबा सर पॉलिटिक्स आणि काही नाही. USA मध्ये नाव पॉलिटिकल सायन्स आहे आणि UK मध्ये त्यालाच या विषयाला पॉलिटिक्स म्हणतात. आणि सायन्स त्याला का म्हटलं मी आता तुम्हाला कारण दिलं. त्यांना थोडंसं ते सायन्सचं क्रेज आहे. त्यांना वाटतं नाही आपण आपले जे सब्जेक्ट आहे सगळे कसे असावे. आता तुम्हाला माहिती आहे का त्यांनी नवीन कोर्स लॉन्च केला आहे, BSc इन पॉलिटिकल सायन्स किंवा BSc इन पॉलिटिक्स यायला लागलेत भारतात. पण कुठला पहिलं काय होतं, BA इन पॉलिटिक्स. आता भारतामध्ये एक नवीन कोर्स चालू होणार आहे. त्यांनी तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सने तर स्टार्ट पण केला, BSc इन. अच्छा, काय फरक आहे BA आणि BSc? बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर, हा फक्त फरक आहे. हा पण अप्रोचचा पण फरक येतो. कशाचा? हां, वेन यू यूज द वर्ड BSc ह्याचा अर्थ पण कित्येक मुलं कारण डिग्र्या बिग्र्या भेटल्या असतील, फरकच नाही सांगू शकतो. हा प्रॉब्लेम आहे भारतीय एज्युकेशन सिस्टमचा. रॉट लर्नर्स आहेत. काय रॉट लर्नर कळत आहे? फक्त गिळायचं मग. ठीक आहे, कधीतरी हा फरक सांगतो, BA आणि BSc ह्याच्यामध्ये फरक काय. विषय वेगवेगळे असू शकतात, पण आता हिकडला विषय BSc मध्ये आला आहे. माय गॉडनेस. असू द्या, शेवटी कॅची टर्म्स असतात ह्या, मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्याला भाग पाडतात. असू द्या. ठीक आहे, शासन कोण करतं? गव्हर्नन्स कोण करतं? स्टेट. म्हणून हा जो विषय आहे कशाभोवती फिरतो? स्टेट भोवती. अरिस्टॉटल तर एवढंही म्हणतो की बाबा पॉलिटिकल सायन्स हा विषय म्हणजे काय, स्टडी ऑफ स्टेट, हा राज्याचा अभ्यास करणे, असंही त्याचं ठोशीकरण त्यांनी केलेलं आहे. इज इट क्लिअर? एकच मिनटं, मला थोडं झूम इन करू दे. गॉट इट? हां, आणि मी पहिल्यांदा सुरुवात केलं, हा विषय कशाभोवती फिरतो? 3 गोष्टी. कुठल्या कुठल्या आहेत त्या? ठीक आहे, स्टेट, सोसायटी आणि इंडिव्हिज्युअल. माणूस, समाज आणि राज्य, ह्याच्याच भोवती आहे. राजकारण किंवा शासन कुणाचं होतं? समाजाचं किंवा लोकांचं. कसं व्हावं सांगितलं कोणी आहे? लोकांनीच. समजतंय? म्हणून हा जो आहे ह्यांच्या भोवती बाहेर जाणार नाही, ह्याच्याच भोवती ते फिरणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर? नेक्स्ट वी विल टॉक अबाउट गव्हर्नन्स. शासन. शासन याच्या शब्दाचा अर्थ काय होऊ शकतो? बेसिकली ही एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. काहीतरी कार्य होतं याच्यामध्ये. काय होतं? निर्णय घेतले जातात किंवा कुठले निर्णय घ्यायचे नाही आहेत, हा एक प्रकारचा निर्णयच आहे. डिसिजन्स आर टेकन और डिसिजन नॉट टू टेक डिसिजन इज टेकन. समजतं मी काय बोलतोय? दॅट इज व्हॉट इज शासन. क्लिअर? क्लिअर? गव्हर्नन्स म्हणजे काय थोडक्यात कळालं? इट इज बेसिकली अ प्रोसेस. ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं? एकतर निर्णय घेतले जातात किंवा न करणे, हा पण एक प्रकारचा निर्णय घेतला जातो. अजून एक शब्द काय दिसला होता बघा, पॉलिटिकल थेअरी एक होता, त्याला आपण म्हणतो राजकीय सिद्धांत. आणि त्याच्या अंडर खाली तुम्हाला 3 गोष्टी सापडल्या होत्या. कुठल्या कुठल्या? विचारधारा, हां, विचार प्रणाली आणि संकल्पना. आता ह्याच्यावरती थोडासा आपण लाईट टाकायचा आहे. व्हॉट इज पॉलिटिकल थॉट. पण हा टॉपिक आपण कधी घेणार आहोत? उद्या. उद्या आपण डिस्कशन, हे जे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पॉलिटिकल थॉट म्हणजे काय, कारण अख्ख्या विषयाचा पाया कुठल्या? पॉलिटिकल सायन्स या विषयाचा पाया हा आहे, फाउंडेशन. काय म्हणू शकतो आपण? फाउंडेशन. म्हणून थॉट क्लिअर असतील, विषय क्लिअर होणार आहे. विषय क्लिअर झाला, बाकीच्या थेअरी क्लिअर होणार आहे. थेअरी क्लिअर असलं तर बाकीचे घटक तुमचे मस्तपैकी मस्कागत बसतील. सो डोंट फॉरगेट, दिस इज द विचारधारा तुम्ही म्हणू शकता. काय आहे ते? बेस आहे सब्जेक्टचा.
8 ही लोग मिलेंगे आपको इसमें, विचारवंत आहे त्यामध्ये. किती है? 8. बट भाई तगड़े वाले लोग हैं. और वो क्या है वो हम कल के सेशन में देखेंगे. अगर ये आपके हाथ में आ गया, कौन सा वाला? हाँ, कारण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास तुम्हाला असं वाटत असेल IGP IR ते करूच शकत नाही तुम्ही, कारण तुम्हाला सगळ्यात पहिलं काय संपवावं लागणार आहे? पॉलिटिकल थॉट संपवायला, पॉलिटिकल थिअरी संपवावं लागणार, ज्याच्यामध्ये पॉलिटिकल थॉट पहिलं येतं. इज इट क्लिअर? सो हा हातमध्ये आला किंवा बाकीचे सगळे घटक तुमचे काय होतील? हातामध्ये येतील. एवढं लक्षात ठेवा. पण हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. ह्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिली तुमच्या प्रिपरेशनमध्ये तर अख्खा पेपर उघडा पडेल. एवढं माझं लक्षात ठेवा. पॉलिटिकल थिअरी थॉटशिवाय महत्त्वाचं आहे. थॉट झालं थिअरी ऑटोमॅटिक होते. पण थॉटच वीक राहिला तर अख्खा पेपर. म्हणून सगळ्यात जास्त जो वेळ लागतो पॉलिटिकल सायन्समध्ये काय शिकवायला? पॉलिटिकल थॉट, थिंकर्स, ज्याच्यामध्ये थिंकर्स येतात. का वेळ का लागतो? कारण प्रत्येकजण बसलेला व्यक्ती स्वतःला थिंकर समजत असतो, पहिली गोष्ट. कळलं? आणि दुसरं जे काही सांगतं ते आपण काय ऐकावं? हा एक ह्युमन इगो पण आहेच ना. काय आहे? ह्युमन इगो पण आहे. म्हणून कधी कधी होतं काय, जो शिकवतो त्याला पण स्वतःचा इगो असतो, कारण त्यालाही स्वतःचे मतभेद असतात. हा जे म्हणतो ते योग्य का नाही आहे, म्हणून शिकवताना तो कधीतरी काटछाट करत असतो. आणि समोरचा जो असतो त्याचा स्वतःचा इगो, परत शिक्षकाचा इगो. पण त्या व्यक्तीच्या विषयाचं काय? बरोबर आहे. तर एकतर काय होतं, आटपला तर खूप लवकर आटपला जातो, नाहीतर खूप वेळ लागतो. लवकर कुठे आटपतो? जिथं दोघांनाही घेणं देणं नसतं, शिकवणाऱ्याला पण नाही आहे आणि समजून घेणारा, तिथं लय लवकर आटपतो. ठीक आहे. आणि दोघांना घेणं देणं आहे तिथं थोडा वेळ लागतो, पण मार्क चांगले येतात. समजतं? म्हणून कदाचित असंही होईल, सर 1 महीना हुआ है, हम लोग आगे नहीं बढ़े हैं, इधर ही अटके हुए हैं. मैं कहूँगा ओके, डोंट वरी, कारण हाच महत्त्वाचा आहे. कळालं? सिद्धांत कोणी मांडलेले आहेत? विचारवंतांनीच. विचारवंतांचे विचार कळाले तर सिद्धांत कळणार आहे ना. आज तुम्ही विचार प्रणाली म्हणता, आयडियोलॉजी. आयडियोलॉजी म्हणजे काय? सेट ऑफ आयडियाज आहेत. हे आयडियाज कोणी दिलेले आहेत? विचारवंतांनीच. पण हे एकदा बनलं तर बाकीचे घटक ऑटोमॅटिक बनत जातात. सिंपल. सो टुमॉरो वी विल स्टार्ट विथ पॉलिटिकल थॉट. I am going to start. I have given the orientation of the subject. I have started today. I don't care if it wants to be over by 6 months. Got it? समजतं? टार्गेट 6 महिना. थोडंसं फास्ट नाही ना होतं, फक्त एवढे की संध्याकाळचा वेळ आहे, थोडं फ्रेश राहा. संध्याकाळचा टाईम ठेवण्यामध्ये कारण तेच आहे, कारण तुम्ही सकाळी क्लासेस करत असाल किंवा हे असेल, पण फ्रेश राहणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही फ्रेश राहताल तर मी जे काय सांगत आहे ते चांगल्यारीत्या तुम्हाला कळेल. गॉट इट? सिंपल. सो टुमॉरो अगेन सेम प्लेस सेम टाईम. दिस विल बी आवर लोकेशन, दिस विल बी आवर टाईम. ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल होणार नाही.